हॅलो. असं का बरं? मागणं पुढे हा. ते बसलेत का? दिसते का आता? तिकडे मागे ते दोघी जणीच बसले ते. प्राजक्ता आणि कृष्णा म्हटलं दोघी जणीच बसले, तिथे जाऊन बसा. दिसत नसेल तर ऍडजस्ट करा ग पोरीनो. हा. जाऊ तिथं बस, जाऊ दिसत नसेल तर. ऐकलं का? जावा. पेन घ्या. कधी का? ब्रर. पेन दे, पेन 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 पेन. ठीक आहे. सांगा लास्ट लेक्चरला कुठपर्यंत बैठलं होतं? बोला. मॉडर्न व्ह्यू बघितला? ओल्ड व्ह्यू. ओल्ड व्ह्यू मध्ये मला सांगा कोणता सायंटिस्ट आला होता रे? काय नाव त्याचं? हिपोक्रेट्स. हिपोक्रेट्स आणि कोण होतं? इंडियन आयुर्वेदा सिस्टम. त्यांनी काय सांगितलं सांगा बघू. कोणाबद्दल बोललं? हा, गुड ह्युमर बद्दल. सांगा एका पर्सन जर का गुड ह्युमर असेल तर तो पर्सन डिसीज्ड और नॉट डिसीज्ड. राईट ना. बट जर का गुड ह्युमर मेंटेन जर नसल, म्हणजे त्याच्यामध्ये बाईक ब्लॅक बाईल जर का वाढला असेल, तर आपण काय म्हणणार होतो? कसं आहे? डिसीज्ड. कसं असणार आहे? डिसीज. मग मला सांगा, ही जी कन्सेप्ट आहे किंवा गुड ह्युमरची डिस्प्रूव्ह करण्यासाठी एक दुसरा सायंटिस्ट आला, त्याचं नाव काय होतं? विल्यम हार्वे. त्यांनी असं काय सांगितलं की बाबा पर्टिक्युलरली, त्यांनी असं सांगितलं होतं ना की हा जो बेसिकली गुड ह्युमरचा कन्सेप्ट आहे तो एक जस्ट काय रिफ्लेक्टिव्ह थॉट आहे ना. राईट ना. हे असं काय होतं का? कंपल्सरी आहे का? नाही. तर त्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन एक केलं. राईट ना. एका पर्सनचा बेसिकली काय असणार? गुड ह्युमर चेंज झालाय समजा. राईट ना. त्याला ज्यावेळी त्यांनी चेकआउट केलं तर त्याचं बेसिकली टेम्परेचर वाढलं होतं का? नाही. अय भैया, नॉर्मल बेसिकली टेम्परेचर त्याचं होतं. कसं होतं? नॉर्मल टेम्परेचर होतं. सो मग याच्यामध्ये कंपल्सरी असं नाही की पर्सन जो डिसीज्ड आहे त्याची कंपल्सरी. येस ना. कसली पर्सनॅलिटी? कसली? हा, हॉट पर्सनॅलिटी जी असणार आहे ती कंपल्सरी आहे का? नाही ना. तरी प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये काय केलं की कव्हर करून घेतली होती. देन त्यानंतर ना, तुम्ही बघितलं तर एनसीटीच्या अंडर ऍट द एंड ऑफ काय असणार आहे? मेनली टॉपिक डिस्कस करू शकतो कोणता? हा जो इंट्रोडक्टरी असणार आहे. त्याच्या खाली बघा काही गोष्टी इथे मेनली मेन्शन केलेल्या आहेत. राईट ना. त्यांनी काय सांगतात की जी हेल्थ असणार आहे ती अफेक्टेड जे होताना बघायला आपल्याला. हेल्थ अफेक्टेड अफेक्टेड बाय, असं काहीतरी त्यांनी दिलेत आणि 3 पॉईंट एनसीटीने देऊन टाकलेत. बघ दिसत तुम्हाला? पहिला काय दिलं सांगा याच्यामध्ये? येस, जेनेटिक डिसऑर्डर दिलंय. असं काय? जेनेटिक डिसऑर्डर्स. बर, एखादा एक्झाम्पल कोणी सांगेल जेनेटिक डिसऑर्डरचं? सिकल सेल अॅनिमिया. चलो, एनी अदर? डाऊन सिंड्रोम. अजून? हा, क्लेप पॅलेट. बुक्की मारू का इतना फेकून? क्लेप पॅलेट असणार आहे का? नाही. सांगा दुसरं एक्झाम्पल. अरे मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर आपण ज्या अमिनो सिंथेसिस स्टडी करत होतो काय दिलं होतं? काय काय असणार आहे? हिमोफिलिया. काय असणार आहे? हिमोफिलिया. देन त्यानंतर काय असणार आहे? प्लॅनक्युटोन्युरिया, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, ब्लाइंडनेस, कलर ब्लाइंडनेस बेसिकली आपण घेतोय. राईट ना. ती जर ते काय असणार आहे? जेनेटिक डिसऑर्डर. मग मला सांगा, एखाद्या पर्सनला जर काय जेनेटिक डिसऑर्डर झालं तर त्याची बॉडी काय डिस्को करत असते का? राईट ना. गपचूप पडलेली असते का नाही कोपऱ्यात? राईट ना. आता काय आपण जास्त उड्या मारू शकत नाही का? हेल्थ काय झाले? अफेक्टेड झालेले. सेकंड पॉईंट इथे मेनली एनसेंट देऊ टाकले. काय असणार सांगा? इन्फेक्शन. असं काय दिलं का रे बाळांनो? राईट ना. काय असणार आहे? इन्फेक्शन. आता इन्फेक्शन जर झालं तर तरी बेसिकली बॉडी कसं गपचूप राहताना बघायला भेटणार आहे. जस्ट लाईक फॉर एक्झाम्पल एखादं इन्फेक्शनचं इन्फेक्शन झालेलं आहे. हा, बोला. ये बाई ये. दरवाजा लाव. हा, व्हेरी गुड. केस बांधून आले, एक नंबर. चला. नवरा मेला म्हणजे त्यामुळे आताच नाही 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 मारायचा. नो काळजी करू. तू केस बांधून ठेवलेस ना, आता नाही मारणार. आता जिवंत होईल. सावित्रे, जिवंत होईल ना, काळजी करू. ठीक आहे, बोला. इन्फेक्शन. एखादं एक्झाम्पल सांगा ना इन्फेक्शनचं. हा, फंगल इन्फेक्शन. एनी अदर? अरे अरे देवानो, डिसीजचं नाव सांगा रे. आताच आताच आपण सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज आपण भेटले. कोण आलं? एच आय होऊन जाईल ना. राईट ना. एच आय मध्ये काय असणार आहे? एड्स होताना बघायला भेटणार. एनी अदर? गनोरिया बेस्ट एक्झाम्पल आहे. अजून? सिफिलिस बघितलं आपण. आहेत ना हे. राईट ना. मग हे जर का बेसिकली इन्फेक्शन जर झाले तर पर्सनची हेल्थ लय उड्या मारणार आहे का डिस्टर्ब होणार आहे? म्हणजे पर्सन डिसीज कंडिशन मध्ये गेलेलं आहे.
राईट ना. तरी कंडिशन देऊन टाकले. हेच याच्यामुळे काय असणार, हेल्थ अफेक्ट होऊ शकते. अजून एक थर्ड वाला दिलं, काय असणार आहे बघा, लाईफस्टाईल म्हणून दिलं का काय, काय दिलंय, लाईफ स्टाईल. राईट ना, आपली स्टाईल लय भारी असती, लाईफस्टाईल. राईट ना, कधी पण उठायचं, कधी पण खायचं, कधी पण झोपायचं, कधी पण नाकात बोट घालायचं, कधी पण ते तोंडात घालायचं. राईट ना, लाईफस्टाईल लय भारी आमची लाईफस्टाईल. ए काय शिशी, हा शिशी म्हणणाऱ्यांनो, सुशी नाही करायचं. राईट ना, इकडे लक्ष द्यायचं, काय असणार आहे, लाईफस्टाईल. आता अशा जर का लाईफस्टाईल आपल्या असतील, राईट ना, तुम्ही बघता 31 डिसेंबरला काय आपली लाईफस्टाईल असते रे? मस्त रात्रभर जागायचं, काय करायचं, फटाक्या फोडायच्या, काय करायचं, दारू प्यायची, ड्रग्स घ्यायचं, एन्जॉय करायचं, डिस्को पार्टी करायची. दिस इज द वेलकमिंग ऑफ काय असणार, न्यू इयर. काय ही चांगली बेसिकली कल्चर आहे का सांगा बघू? हे चांगली बेसिकली लाईफस्टाईल आहे का? तुम्ही आता बघा त्यांचे शॉर्ट्स और रील्स तुम्ही जर डिस्कस करायला गेला का नाही, तर कितीतरी बेसिकली ज्या गर्ल्स असणार एवढेच कपडे घातले, वरती बेसिकली घातले ना, काय लंगडत लंगडत पिल्या टोकल्या मस्त वगैरे त्या चालत सरळ सुटले. राईट ना, कुठेतरी वॉक वॉक करताना बघायला भेटणार आहे. अशी जर का लाईफस्टाईल असेल तर डेफिनेटली त्यांना काही ना काहीतरी डिसीज होणारच आहे ना. राईट ना, मग या केसमध्ये त्यांची हेल्थ काय होणार म्हणून अफेक्टेड होताना बघायला भेटणार आहे. राईट. मग काय वाटतं सांगा, ह्या गोष्टी आपण जर बॅलन्स केल्या, राईट ना, ह्यांना जर का ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? यासाठी ना सेकंड पॅराग्राफ मध्ये तुम्हाला सांगितलं बघा, नेक्स्ट पेज वरती सेकंड पॅराग्राफ मध्ये काय काय दिले बघा. पहिली गोष्ट काय करायला पाहिजे, बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय करायला पाहिजे, पर्सनल हायजीन मेंटेन करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, हा, रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे. यानं जर का बेसिकली आपण मेंटेन स्वतःची बॉडी जर करून ठेवली, तर फर्स्ट पॅराग्राफ मध्ये त्याचे काय असणार आहे, त्याच्यामध्ये बेनिफिट तुम्हाला देऊन टाकले. पहिलं काय दिलंय, इफिशियन्सी वाढताना बघायला भेटणार आहे. दुसरी गोष्ट काय असणार आहे, प्रोडक्टिव्हिटी वाढताना बघायला भेटणार आहे. तिसरी गोष्ट काय असणार आहे, इकॉनॉमी प्रॉस्पेरिटी येताना बघायला भेटणार आहे. आणि फोर्थ थिंग काय असणार आहे, लॉन्जिटिव्हिटी वाढताना बघायला भेटणार आहे. तर समस्त एक टॉपिक दुसऱ्यावर कसा कन्सर्न मध्ये येणार आहे तो, अरे कळलं का नाही, समजलं ना. त्या प्रॉपर्टी बेसिस काय करायचं की त्याच्यामध्ये मेनली इन्क्लूड करून दिलेल्या, राईट ना. तर आता तिची काय हेल्थ असणार आहे, ती हेल्थ ऍक्च्युली एक गुड व्ह्यू न आणि काय असणार आहे, बेसिकली सॉरी, मॉडर्न व्ह्यू न काय असणार आहे की बेसिकली ओल्ड व्ह्यू आपण अंडरस्टँड करून घेतलं. ही हेल्थ अफेक्टेड कशी होऊ शकते, त्या हेल्थला मेंटेन कसं करून ठेवू शकतो, आणि ती मेंटेन ठेवल्यामुळे हेल्थची आपली बेसिकली काय रिझल्ट होणार आहे, काय त्याचे बेनिफिट असणार आहे आपण डिस्कस केले. बट आता एनसायटीचा बेसिकली जर स्टेटमेंट आपण घेतलं कोणतं, ह्युमन हेल्थ अँड डिसीज, तर डिसीजला जर डिस्कस करायचं म्हटलं तर डिसीज जनरली एनसायटीनं थर्ड पॅरेग्राफ मध्ये, राईट ना, तुम्ही जर का इंट्रोडक्शन पार्ट झाल्यानंतर ना नेक्स्ट एनसायटीनं थर्ड पॅरेग्राफ दिलाय का नाही, अरे दिसतोय का नाही, हा, तर थर्ड पॅरेग्राफ मध्ये डिसीज बेसिकली कॉज होण्याचे दोन रिझन दिलेत. एक कोणतं असणार आहे, इन्फेक्शियस, आणि दुसरा कसं असणार आहे, नॉन इन्फेक्शियस. राईट ना, तर आपण इथे तोच टॉपिक इथे डिस्कस करणार आहे. काय दिलं आपलं असणार आहे, डिसीज. राईट ना, डिसीज मेनली पेशंट करून घेतो. डिसीजचे दोन टाइप झाले. पहिला कोणता असणार आहे सांगायच्या मध्ये, इन्फेक्शियस, इन्फेक्शियस. दुसरा कोणता असणार आहे, नॉन इन्फेक्शियस. बेसिकली आपण डिस्कस करतो नॉन इन्फेक्शियस. ओके. आता याच्यामध्ये इन्फेक्शियसचं मिनिंग काय बनतं बाळा, नॉन इन्फेक्शनचं मिनिंग काय बनतं, सिंपल असं समजून घ्या. ज्यावेळी एखादा पर्सन दुसऱ्या पर्सनच्या म्हणजे इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्यावेळी जातो, त्यावेळी जे इन्फेक्शन होतं त्याला काय म्हणतो आपण, इन्फेक्शियस डिसीज. समजतंय? आता समजा एखाद्या पर्सनला कॉमन कोल्ड झाला असतो, सर्दी झाली असणार आहे. समजते काय झाले असणार आहे, सर्दी झाली असणार आहे. आणि जर स्निझिंग जर केलं, तर स्निझिंग केल्यानंतर मला सांगा त्याच्या नाकातले सगळे एअर ड्रॉप्स बाहेर येताना बघायला भेटणार असे. त्यामध्ये कोण असणार आहे, रायनो व्हायरस असणार आहे. मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द काय असणार आहे, इन्फेक्शन कोणतं, कॉमन कोल्ड. आता जर का त्यानं आग छी करून गावभर जर का बेसिकली काय केले, सगळे व्हायरसचे जर का बेसिकली पार्टिकल सगळे पसरवलेत, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो कोण येणार आहे त्याला पण इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. अरे सर नो, क्लॅरिटी येते. तर या टाईपच्या बेसिकली डिसीजला आपण काय म्हणतो, इन्फेक्शियस डिसीज. आणि जे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतरही डिसीज होत नाहीत, राईट ना, म्हणजे काय आल्यानंतर नाही डिसीज, म्हणजे समजा एक डिसीज पर्सन आहे, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये दुसरा पर्सन गेलाय, बट या पर्सनला तो डिसीज झाला नाही, तर त्या टाईपच्या डिसीजला आपण काय म्हणतो, नॉन इन्फेक्शियस डिसीज. क्लॅरिटी याच्यामध्ये, राईट ना. बट ह्याला आणखीन सिंपल भाषेमध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं, तर इन्फेक्शियस डिसीजला आपण काय म्हणतो, कम्युनिकेबल डिसीजेस. कम्युनिकेबल काय असणार, डिसीज असणार आहे. म्हणजे कम्युनिकेट करतोय एकमेकांच्या बेसिल, काय असणार आहे, एक व्हायरस एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती कम्युनिकेट होतोय, ट्रान्सफर होतोय, म्हणून कम्युनिकेबल बेसिल डिसीज म्हणतोय. त्याच केसमध्ये नॉन इन्फेक्शियसला आपण काय म्हणणार आहे, नॉन कम्युनिकेबल, नॉन
कम्युनिकेबल असणार आहेत. अंडरस्टँड होते? दोन डिसीजचं नेमिंग कसं करणं क्लिअर करून टाकलेले. इन्फेक्शियस कसे असणार आहेत? कम्युनिकेबल आहेत. आणि नॉन इन्फेक्शियस कसे असणार आहेत? नॉन कम्युनिकेबल आहेत. म्हणजे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आलो तरी सुद्धा काही डिसीजेस बघायला भेटणार आहेत, आणि एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो तर काही डिसीजेस बघायला भेटणार आहेत. कारण सेम कंडिशन असणार आहे का? नाहीये. अरे आपल्याला पण समजतोय का? अरे सर नो. क्लिअर येतपर्यंत अंडरस्टँड होतंय? मग आता मला सांगा, इन्फेक्शियस डिसीज कॉज करण्यासाठी काही इन्फेक्टिव्ह एजंट असणार आहेत, राईट ना? मग ते इन्फेक्टिव्ह एजंट असतो त्यांना इन जनरल मध्ये आपण काय म्हणतो? पॅथोजन. काय म्हणणार आहे? पॅथोजन. सो इन्फेक्शियस डिसीज इज कॉज्ड बाय द काय असणार आहे? पॅथोजन और कॉझिटिव्ह एजंट, असं मेनली मेन्शन करणार आहे, राईट ना? सो मी याच्यामध्ये मेनली मेन्शन काय करतोय बघा, की इन्फेक्शियस डिसीज, इन्फेक्शियस डिसीज कॉज्ड बाय, कॉज्ड बाय काय असणार आहे? पॅथोजन. कोणाच्या थ्रू होणार आहे? पॅथोजनच्या थ्रू बेसिकली काय असणार आहे? कॉज होताना बघायला मिळणार आहे. याच पॅथोजनला मी काय म्हणतो? कॉझिटिव्ह एजंट. इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये एसटीडी, एसटीआय, सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन कॉज करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल होते? पॉझिटिव्ह एजंट. दिलं होतं आपण असं काय? जस्ट लाईक मी एड्स नावाचा डिसीज दिला तर त्याचा पॉझिटिव्ह एजंट पण काय लिहिला होता? HIV. येस, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. काय म्हणतो? मग माझा म्हणजे डिसीज आहे का पॉझिटिव्ह एजंट आहे? समजतंय? म्हणजे तो एक टाइपचा पॅथोजन आहे, एक टाइपचा बेसिकली पॉझिटिव्ह एजंट आहे जो आपल्याला काय कॉज करणार आहे? इन्फेक्शन. अरे सर नो. तर या केसमध्ये मला बाळांनो काय म्हणायचंय, हे जे काही स्पेसिफिकली आपले पॅथोजन असणार आहेत त्याचे नंबर ऑफ टाइप्स मेनली डिस्कस करून घेणार आहे, राईट ना? याचे काय असणार आहे? कॅटेगरीज येताना बघायला भेटणार आहे. कोण? की स्पेसिफिकली जे पॅथोजन असणार आहे त्यांच्यामध्ये, राईट ना? सो पॅथोजनचे डिफरंट डिफरंट जे बेसिकली टाइप्स असणार आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल जर मी मेनली डिस्कस करायला गेलो तर कोण असणार आहे माझा? बॅक्टेरिया. अरे सर, बॅक्टेरिया काय असणार आहे? आपल्याला इन्फेक्शन कॉज करू शकतात. बरं, बॅक्टेरिया डिसीज एखादा माहिती आहे बाळांनो? आता जर बघितलं तर आपण कोण असणार आहे? गनोरिया, राईट नावावर काय असणार आहे? सिफिलिस. हे तुमचे कोणते असणार आहेत? बॅक्टेरियल इन्फेक्शन. देन त्यानंतर ना सेकंड वन जर आपण डिस्कस करायला तर कोण असणार? समजा व्हायरस. कोण असणार आहे? व्हायरस. सगळा व्हायरल इन्फेक्शन एखादं, हा, जेनेटल हर्पिस, और काय असणार आहे? HIV और एड्स. कॉमन एक्झाम्पल आता खूप बेसिकली फेमस आहे, करोना. अरे करोना कसं असणार आहे? व्हायरल इन्फेक्शन. जे सारखं सुरसुर सुरसुर नाक करत असतंय. कोणतं? कॉमन कोल्ड. व्हायरल इन्फेक्शन येताना बघायला भेटणार. बरं, देन त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर तुमच्या ओळखीचं चांगलं असणार आहे बघा, पंजाय. काय असणार आहे? पंजाय और फंगल इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. एनी एक्झाम्पल? फंगल इन्फेक्शन. अरे सांगा कोणतं होणार आहे? अरे कार्टेनो रिंग वर्म. रिंग वर्म कुठला वर्म नाही कॉज करत आहे. कोण कॉज करतं? फंगस बेसिकली रिस्पॉन्सिबल असताना बघायला भेटणार आहे. बरं, देन त्यानंतर ना अनदर एक्झाम्पल इज नथिंग बट काय असणार आहे बघा, काय बेसिकली प्रोटोझोआ. काय असणार आहे? प्रोटोझोआ बेसिकली रिस्पॉन्सिबल असणार. बरं, प्रोटोझोआचं एखादं एक्झाम्पल? हा, ट्रॅकोमायसिस. येस. एनी अदर? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे डिसीज कोणता? स्लिपिंग सिकनेस. स्लिपिंग सिकनेस मध्ये रिस्पॉन्सिबल होता कोण होता? ट्रिपॅनोसोमा, पॅलेडियम, असं काही दिलंय का नाही? बर, त्यानंतर काय असणार आहे? असे बेसिकली तुम्ही डिसीजेस तिथे आयडेंटिफाय करू शकता. अमिओबायसिस नावाचा एक डिसीज आहे. कोणता? अमिओबायसिस, राईट ना? त्याच्यामध्ये एंड अमिबा हिस्टोलायटिका नावाचा एक अमिबा मेनली काय असणार तिथे रिस्पॉन्सिबल होताना बघायला भेटणार. क्लॅरिटी ते तर एक ध्यानात ठेवून घ्या. नाव अनदर वन इज नथिंग बट काय असणार बघा, याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. येस, हेल्मेट्स. कोण असणार आहेत? हेल्मेट्स, राईट ना? हे पण इव्हन काय करू शकते? आपल्याला इन्फेक्शन कॉज करू शकतात. हेल्मेट्स. हेल्मेट्स म्हणजे काय असणार आहेत? जस्ट लाईक वर्म्स. काय असणार इकडे? असे वर्म. जर का तुम्हाला मिनिंग समजत असेल तर ध्यानात ठेवून घ्या. हेल्मेट म्हणजे कोण असणार? ते वर्म्स असतात बघा. सो वर्म्स मध्ये बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर फिलारियल वर्म, राऊंड वर्म. राऊंड वर्मचं बेस्ट एक्झाम्पल घ्या, ऍस्कॅरिस. ऍस्कॅरिस ऐकलंय? त्याने एक डिसीज कॉज केला जातो कोणता? ऍस्कॅरिसिस. फिलारियल वर्म असतो, राईट ना? हेल्मिन्स असतात, राईट ना? तर ते इन्फेक्शन काय कॉज करतात? फिलारियासिस. शॉर्ट मध्ये, इन सिम्पल मध्ये, एलिफंटायसिस. ऐकला डिसीज? एलिफंटायसिस मध्ये काय होतं सांगा? पाय जे सर एकदम भले मोठे हत्तीसारखे होताना बघायला भेटणार, राईट ना? उचलताना पण असं फिलिंग हत्ती झाला का काय पायाचा, राईट ना? अशा केसेस येताना बघायला भेटणार आहेत. सो मला सांगा, हे सगळे जे काय असणार आहे कोण आहेत मला सांगा?
बॅक्टेरिया, व्हायरस, फंजाय, प्रोटोझोआ, हेल्मिन्थ हे सगळे माझे कोण आहेत का डिसीज आहेत? पॅथोजन आहेत ना. त्यांच्यामुळे मला काय होणार आहे? डिसीज कॉज होणार आहे. बरं, त्यांच्यामुळे जर डिसीज कॉज होत असेल तर हे जे डिसीज कोणत्या कॅटेगरीमध्ये आले? इन्फेक्शियस और नॉन इन्फेक्शियस, कम्युनिकेबल और नॉन कम्युनिकेबल? अंडरस्टँड होत्या बाळांनो. तर जे खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला बेसिकली काय स्टडी करायचे एनसाठी ना. जसा तुमचा बेसिकली इंट्रोडक्टरी पार्ट संपलाय ना, त्यानंतर एक टॉपिक चालू केलं करता कॉमन डिसीजेस म्हणून. दिले कॉमन डिसीजेस, आणि कॉमन डिसीज मध्ये मल्टिपल एक्झाम्पल तुम्हाला द्यायला चालू केलं. टायफॉइड, निमोनिया, त्यानंतर असणार तुमच्या याच्यामध्ये एस अमेबायसिस वगैरे खूप सारे मल्टिपल दिलेत. आपण त्यानंतर चेकआउट करू शकतो. बट माझं इथं सिंपल सुद्धा म्हणणं काय बाळांनो, की हे जे बेसिकली काय असणार पॉझिटिव्ह एजंट आहेत, पॅथोजन आहेत, की ज्यांच्यामुळे आपल्याला डिसीज कॉज होताना बघायला भेटणार आहे. क्लिअर इथपर्यंत? याच्यामध्ये कोण डाऊट आहे का? समजतंय? त्या टाइपचे बेसिकली आपण डिस्कस करून घेऊ शकतो. नाव द नेक्स्ट पार्ट इज नथिंग बट काय असणार? नॉन कम्युनिकेबल. राईट ना? नॉन कम्युनिकेबल. तर नॉन कम्युनिकेबल मध्ये व्हरायटी ऑफ बेसिकली काय असणार? आपण डिसीजेस इथं मेनली मेन्शन करू शकतो. मोस्ट ऑफ द डिसीज काय असणार आहेत? कॅन्सर. मोस्टली काय येणार आहे बाळांनो? कॅन्सर इथं मेनली मेन्शन करून घेतोय. ओके, मोस्टली काय असणार आहे? कॅन्सर बघायला भेटणार आहे. कॅन्सरमध्ये 80 to 85% कॅन्सर जे असणार आहे बाळांनो, काय म्हणतो मी तुम्हाला? 80 to 85% जे काय कॅन्सर असणार आहेत ते कसे असतात? येस, नॉन कम्युनिकेबल और नॉन इन्फेक्शियस. म्हणजे एखाद्याने तंबाखू खायला चालू केला, झाला माउथ कॅन्सर. राईट ना? स्मोकिंग करायला झालं, लंग कॅन्सर. दारू प्यायला लागलं, लिव्हर कॅन्सर. राईट ना? त्या केसेसमध्ये त्यांना बघायला भेटणार आहे. सेक्शुअल ट्रान्समिट डिसीजेस मध्ये पण काही कॅन्सर होताना बघायला भेटणार आहे. जसला काय असणार आहे? जेनेटरी रिजनच्या मध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर फिमेल मध्ये स्पेशली काय असणार आहे? ब्रेस्ट कॅन्सर. और काय असणार आहे? सर्वायकल कॅन्सर. और काय असणार आहे? युटेरियन कॅन्सर. हे बेसिकली होताना बघायला भेटणार आहे. मेल मध्ये काय असणार आहे? प्रोस्टेट कॅन्सर येताना बघायला भेटणार आहे बाळांनो. तर असे कॅन्सर होतात. याच्यामध्ये कोणताही बेसिकली व्हायरस, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ और फंगस रिस्पॉन्सिबल नसतं. मग हे कॅन्सरचे झालेत. कसे झालेत? नॉन इन्फेक्शियस. अरे सॉर नो. बट सर तुम्ही इथे काय म्हणताय? मोस्टली कॅन्सर म्हणताय. 100% आहे का? नाही. म्हणजे काही कॅन्सर कसे बघायला भेटणार आहेत? इन्फेक्शियस पण असणार आहेत. सो इन्फेक्शियस जे कॅन्सर असणार किती 10 to 15% दिलेत. आणि त्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल कोण असतो? ऑन्को व्हायरस. ते असणार आहेत ऑन्को व्हायरस. सो याच्यामध्ये मी काय करतो बाळांनो माहिती आहे? छोटीशी बेसिकली इथं व्हायरसच्या अंडरच बेसिकली टॉपिक देऊन टाकतो, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी होतं आणि फ्युचरमध्ये समजा क्वेश्चन जर म्हणला तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. काय असणार आहे? व्हायरस मध्ये एक एक्झाम्पल आपण घेतो. कोणतं असणार आहे एक्झाम्पल? जस्ट लाईक कॅन्सर. काय असणार आहे? कॅन्सर. क्लिअर होतंय? आणि कॅन्सर कॉज करण्यासाठी जो व्हायरस रिस्पॉन्सिबल असणार त्याचं नाव काय असणार आहे? ऑन्को व्हायरस. कोण असणार आहे? ऑन्को व्हायरस. ध्यानात राहील? कोण असणार आहे? ऑन्को व्हायरस. आता मला सांगा, ऑन्को रिप्रेझेंट व्हॉट रे? ऑन्कोलॉजी, स्टडी ऑफ व्हॉट? ऑन्किओलॉजी नाही, ऑन्कोलॉजी. ऑन्किओलॉजी स्टडी ऑफ काय होतं? अरे अरे खुळ्यांनो, ऑन्किओलॉजी आणि ऑन्कोलॉजी टर्मिनॉलॉजी सगळ्या विसरलेल्या आहेत. सगळ्या सगळ्या गायब झालेल्या आहेत. सांगा, ऑन्कोलॉजी स्टडी ऑफ काय असणार आहे? अरे कॅन्सर असतं. काय असणार आहे? कॅन्सर. बट ऑन्किओलॉजी जर म्हटलं तर स्टडी ऑफ नेल्स. काय असणार आहे? नेल्स. मग मला सांगा, इथं आता बेसिकली एक व्हायरस आहे. व्हायरसचं नाव काय? ऑन्को व्हायरस. काय करणार आहे आपल्याला? काय इन्फेक्शन होणार? काय डिसीज होणार आहे? कॅन्सर. त्याचा पर्सेंटेज किती असणार आहे? 10 to 15%. मग जो कॅन्सर असणार त्याच्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहिलं? 10 to 15% लिहिलं का? कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे? कॅन्सर इथे जो लिहिलं का नाही, व्हायरसच्या अंडर जो कॅन्सर घेतलाय तो 10 to 15% आहे. अदरवाईज मोस्टली कॅन्सर कसे आहेत? इन्फेक्शियस और नॉन इन्फेक्शियस? गुड. काय असणार आहे? नॉन इन्फेक्शियस. देन अनदर एक्झाम्पल जर आपण याच्यामध्ये घेतलं कोणामध्ये, की नॉन इन्फेक्शियस जर मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर डिसीज नेक्स्ट वन जो बघायला भेटणार आहे तो असणार आहे बाळांनो कॅड. काय असणार आहे? कॅड. कॅड. कॅडचं काय लॉंग फॉर्म कोणाला आठवतंय? क्वेश्चन मध्ये खूप वेळा तुम्हाला बेसिकली असणार आहे. करोनरी आर्टरी डिसीजेस. काय म्हणणार आहे? आता मला सांगा, करोनरी आर्टरी आहे ना, तर आर्टरी मध्ये ब्लॉकेज क्रिएट झालेत. आर्टरी मध्ये जर का बेसिकली कोलेस्ट्रॉल जर का बेसिकली डिपॉझिट जर झालं तर कोणामुळे झालं? एखाद्या बेसिकली पॅथोजन मुळे का आपल्या डाएटमुळे? डाएटमुळे. राईट ना? मग डाएट जर का आपण लाईफस्टाईल जर का मेंटेन करून ठेवली तर ऍडपचे डिसीज होणार आहेत का? नाही. मग कॅड हा कोणाच्या अंडर येणार आहे? नॉन इन्फेक्शियसच्या अंडर. राईट ना? त्यानंतर ना
थर्ड वन जर का एक्झाम्पल आपण घ्यायला गेलो तर कोणतं असणार आहे बाळांनो? डी जनरेटिव्ह डिसीजेस असणार आहेत. डी जनरेटिव्ह डिसीजेस. डी जनरेटिव्ह काय असणार याच्यामध्ये? डिसीज होताना बघायला भेटणार. सांगा डी जनरेटिव्ह काय असणार? डी जनरेट होतोय, बोलो. हा, ऑस्टिओपोरोसिस घ्या, बेस्ट एक्झाम्पल आहे. अजून रुमेटेड ए रुमेटेड आर्थरायटिस. हे जे डिसीज येणार आहे ते कोणते? डिजेनरेटिव्ह बाळांनो. कसे असणार आहे? डिजेनरेटिव्ह. मला सांगा की स्पेसिफिकली जे ऑस्टिओपोरोसिस घेतो, कार्टिलेज किंवा बोन, हे बेसिकली डिजेनरेट होताना बघायला भेटणार आहे, कमी कमी होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे इन्फेक्शन नाही झालं तरी सुद्धा डिसीजेस होताना बघायला भेटणार आहेत. म्हणजे कोणती कॅटेगरी झाली आपली? डिजेनरेटिव्ह डिसीजेस मध्ये येताना बघायला भेटणार आहे. और थर्ड वन जर का याच्यामध्ये अजून एक कॅटेगरी जर डिस्कस करायला गेलो तर कोणती होताना बघायला भेटणार आहे? जस्ट लाईक याच्यामध्ये असणार आहे डिफिशियन्सी. डिफिशियन्सी होते ना आपल्याला, काय असणार आहे? डिफिशियन्सी. इव्हन काय असणार आहे? आपण एक कॅटेगरी इथे मेन्शन करू शकतो, डिफिशियन्सी. एखाद्या पर्सनल डिफिशियन्सी होती, कोणाची? ब्रेन डिफिशियन्सी होती बघा. कोणाला झाले का ब्रेन डिफिशियन्सी? सर काय सांगू तुम्हाला, राईट ना, आजकाल ब्रेन खात नाही म्हणून काय झालं? ब्रेन डिफिशियन्सी आम्हाला झालेले आहे. असं कोणाच्या पद्धतीत घडलंय का काही? नाही ना. ब्रेन डिफिशियन्सी नावाची कन्सेप्ट नाही, ब्रेन ट्युमर नावाची कन्सेप्ट आहे. बट ब्रेन ट्युमर हे इव्हन कसे असणार आहे बाळांनो, की नॉन इन्फेक्शियस केस मध्ये जाताना बघायला भेटणार आहे. ठीक आहे. हिमोरेज ऐकले? हिमोरेज. अरे ब्रेन हॅमरेज. तर ते इव्हन कसं असणार आहे? नॉन पर्टिक्युलर काय असणार आहे? इन्फेक्शियस केस मध्ये जाताना बघायला भेटणार आहे. डिफिशियन्सी केस मध्ये तुम्ही काय एक्झाम्पल घेऊ शकता? जस्ट लाईक त्या पर्सनला समजा विटॅमिनची डिफिशियन्सी झाली, राईट ना, विटॅमिन ए ची डिफिशियन्सी झाली, कोणता डिसीज होणार त्याला? विटॅमिन ए ची डिफिशियन्सी, काय डिसीज होणार त्याला? हा, बोलो. अरे विटॅमिन ए ब्लाइंडनेस येणार रे त्याला. काठवून तुम्हाला माहित नाही का हे? आय साठी विटॅमिन ए खूप इम्पॉर्टंट आहे. सांगा विटॅमिन डी ची जर का डिफिशियन्सी झाली तर काय होणार? हा, अरे डी डी विटॅमिन डी. बोन. बोन काय असणार की तुमचे एकदम ठिसूळ होताना बघायला भेटणार आहेत. विटॅमिन बी ची झाली तर विटॅमिन बी 12 काय होणार आहे सांगा त्याला? विटॅमिन बी थायरॉइडचा इश्यू आहे बघा, क्रॉस चेक करा. अल्सर होताना बघायला भेटणार आहे तुम्हाला. आयर्न ची डिफिशियन्सी झाली तर तुम्हाला काय होणार आहे? थायरॉइडचे इश्यू होताना बघायला भेटणार आहेत. तुम्हाला सांगा हे डिफिशियन्सी झाली तर रे, राईट ना, त्या केसमध्ये आपण यांना डिसिजला मेनली इन्क्लूड करून घेऊ शकतो. समस्या काय यांसाठी काय सांगते ते बाळांनो? सो ओव्हरऑल आपण दोन टाईपचे डिसीज आपण डिस्कस करतोय. पहिला कोणता असणार आहे? इन्फेक्शियस डिसीज. आणि दुसरी कोणती असणार आहे? नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. इथे मेनली मेन्शन करून घेतलेलं आहे, राईट ना. हे प्रॉपर्टीला तुम्हाला कंपल्सरी थोडंसं माहिती असणं गरजेचे आहे. सो पॅथोजन म्हणजे कोण असणार आहे समजलं आता? जो बॉडीमध्ये एंटर करतो आणि काय करतो? इन्फेक्शन कॉज करतो, त्याला आपण काय म्हणतो? पॅथोजन्स, राईट ना. सो एनसीटीने काय केलं माहिती? या सगळ्या टॉपिकला ओव्हरऑल तुम्हाला बेसिकली तर लास्ट पॅराग्राफ मध्ये देऊन टाकलेले. कळते तुम्हाला काय देते बघा एनसीटी? वेन द फंक्शनिंग ऑफ द वन ऑर मोर ऑर्गन ऑर सिस्टम ऑफ द बॉडी इज ऍडव्हर्सली अफेक्टेड, राईट ना, characterized by the appearance of various signs and symptoms, right? एखाद्या पर्सन मध्ये समजा बेसिकली इन्फेक्शन जर झालं, राईट ना, जस्ट लाईक एक्झाम्पल घ्या, कोणतं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये आपण डिस्कस केलं होतं की जर काय एखाद्या पर्सनला काय असणार आहे की जेनेटल वर्ड्स नावाचा जर का डिसीज जर झाला तर त्याच्या जेनेटल रिजन वरती काय असणार आहे? सिम्पटम्स बघायला भेटणार आहेत. वाईट डिसेशन किंवा वर्ड्स फॉर्म होताना बघायला भेटणार आहे. इन्फेक्शन झाल्यानंतर हे प्रॉब्लेम तुम्हाला होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सो वी से दॅट वी आर नॉट हेल्दी, वी आर इन अ कोणत्या कंडिशन मध्ये गेलो? डिसीज कंडिशन मध्ये गेलो. तर त्या डिसीजला दोन बेसिकली ब्रॉडली ग्रुपमध्ये डिवाइड केलेत. पहिलं कोणतं असणार आहे? इन्फेक्शियस. दुसरं कोणतं असणार आहे? नॉन इन्फेक्शियस. बघा आता इन्फेक्शियस डिसीजची डेफिनेशन दिले, काय दिले? एनसाठीचा हा करंट आणि इनकरेक्ट साठी बेसिकली स्टेटमेंट बनू शकतं. वेअर इझिली ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर, राईट ना. एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे जो डिसीज ट्रान्सफर होतो त्या डिसीजला आपण काय म्हणतो? इन्फेक्शियस डिसीज. देन सेकंड काय दिलं बघा याच्यामध्ये? येस, इन्फेक्शियस डिसीज आर व्हेरी कॉमन अँड एव्हरी वन ऑफ द काय सफर फ्रॉम दिस असणार मेलिमेशन करता समटाइम्स ऑर काय अदर. म्हणजे बघा, ज्याला बेसिकली इन्फेक्शन झाले तो तर सफर करणारच आहे, त्याला सिम्पटम दिसणारच आहे, त्याला तर प्रॉब्लेम होणारच आहे. पण त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो येतोय त्याला पण त्याचं इन्फेक्शन होणार आहे. अरे अंडरस्टँड होतंय?
तरी कंडिशन काय केलं की ते मेनली मेन्शन करून दिले. सो मला सांगा, इन्फेक्शियस डिसीजच्या अंडर एका पर्सनला दुसऱ्या पर्सनला पण बेसिकली प्रॉब्लेम आहे. पण नॉन इन्फेक्शियस मध्ये एखाद्याला जर का ब्लाइंडनेसचा प्रॉब्लेम झाला असेल तर त्याच्यामुळे दुसऱ्याला ब्लाइंडनेस होणार आहे का? नाही. अंडरस्टँड होते, तर दुसऱ्याला त्याच्यामध्ये काही इश्यू होताना बघायला भेटणार नाही. सम इन्फेक्शियस डिसीज लाईक एड्स आणि काय असणार आहे, फेटल मेनली मेन्शन केलं. आता चला आपण याच्यामध्ये जर एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल घ्या, तुम्ही जर का याच्यामध्ये व्हायरस राईट नाही इन्फेक्शनच्या थ्रू एखाद्या पर्सनला एड्स जर झाला आणि तिकडे काय घेतला माहितीये का, की मोस्टली जो कॅन्सर घेणार आहे नॉन इन्फेक्शियस असणार आहे. सो मला सांगा, कॅन्सर मध्ये पर्सनची डेथ होते का नाही? राईट ना, लिव्हर एखाद्याचं खराब झालं, लंग्स एखाद्याचं खराब झालं तर डेथ होते का नाही? तिकडं नॉन इन्फेक्शियस मध्ये. इकडं आपण कोणता बघितला मला सांगा, इकडं व्हायरस मध्ये एड्स बघितला. एड्स मध्ये डेथ होते का नाही होते? सो मला सांगा, कोणते डिसीज फेटल आहेत, कोणते डिसीज म्हणजे मरण्याचे चान्सेस आहेत, इन्फेक्शियस और नॉन इन्फेक्शियस? अरे बोथ ना. का फक्त इन्फेक्शियस आहेत, का फक्त नॉन इन्फेक्शियस आहेत? दोघांच्या मध्ये डेथ कंपल्सरी. क्लॅरिटी येते? सो बोथ डिसीजेस इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस आर फेटल. फेटलचं मिनिंग कसं असणार आहे? त्याच्यामध्ये पर्सनची डेथ होणार आहे. क्लॅरिटी येते? समजायचं म्हणजे मिनिंग काय दिलेलं आहे. सो या बेसिकली कन्सर्न मध्ये तुम्हाला फेटल या वर्डचं मिनिंग माहिती असलं पाहिजे. मग नॉन इन्फेक्शियस डिसीज कॅन्सर इज अ मेजर कॉज ऑफ कॅन्सर डेथ. नॉन इन्फेक्शियस मध्ये आपण कोण घेतला? कॅन्सर घेतला, तर याच्यामध्ये पण पर्सेंट डेथ होणार आहे ना. सो कॅन्सर एक्झाम्पल किंवा वॉटर कोणतं पण एक्झाम्पल घ्या, आरामा डिसीज मध्ये मरताना बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार आहे, ड्रग्स अल्कोहोल अब्युज ऑल्सो अफेक्ट काय असणार आहे, आवर हेल्थ ऍडव्हर्सली. म्हणजे आता मला सांगा, एखाद्या पर्सनला समजा काय केलं माहिती का, दारू प्यायला लागला. दारू पिऊन 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 समजा त्याची जर का लिव्हर खराब जर झालं, तर लिव्हरला एक डिसीज होतो, लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर. काय होतं? फॅटी लिव्हर. तर आता या केसमध्ये मला सिंपल साधं म्हणणं आहे की त्या पर्सनला जे लिव्हर सिरोसिस डिसीज झालाय, तो डिसीज इन्फेक्शन झाला का नॉन इन्फेक्शियस? मी क्वेश्चन काय विचारलाय समजला का? क्वेश्चन काय विचारला सुजल? हा, अरे कार्ट्यांनो, एखाद्या पर्सननं जर का अल्कोहोल प्यायला चालू केलं, लिव्हर खराब झालं, तर लिव्हर खराब झाल्यानंतर त्याला डिसीज झाला, डिसीजचं नाव आहे लिव्हर सिरोसिस. कमॉन, काय म्हणणार आहे? पण ठीक आहे, लिव्हर सिरोसिस कुठे दिले तुम्हाला माहित नसेल, तर याच बेसिकली एनसीईआरटी मध्ये अल्कोहोल नावाचा एक टॉपिक आहे बघा. राईट? कोणता टॉपिक आहे? अल्कोहोल. तर अल्कोहोल मध्ये बेसिकली तुम्हाला हा टॉपिक बघायला भेटणार, जिथं लिव्हर सिरोसिस असं काहीतरी लिहिलेलं आहे बघा, अल्कोहोल. ठीक आहे, पेज नंबर आहे तुमचा 146, सेकंड पॅरेग्राफ, थर्ड लाईन. भेटलं? सेकंड पॅरेग्राफ, लिव्हर सिरोसिस. सिरोसिस काय वर्ड दिलाय का? त्याचं मिनिंग काय म्हणतं? फॅटी लिव्हर. मग मला सांगा, हे जे बेसिकली तुम्हाला डिसीज झालेला आहे, इन्फेक्शियस और नॉन इन्फेक्शियस? अरे कसा डिसीज आता सांगा? का बरं? कशामुळे झाला तो? हा, अरे अरे अरे, माझं सिंपल सुद्धा म्हणणं आहे, या लिव्हर सिरोसिस होण्याचं रिझन काय? अल्कोहोल आहे ना. पहिला इन्फेक्शियस घ्यायचं का? कशाला? क्लॅरिटी येते, समजतंय. ड्रग्ज जर घेतलेत, ड्रग्स राईट ना, त्याच्यामध्ये हिरोईन असणार आहे, कोकेन असणार आहे, गांजा असणार आहे, चरस असणार आहे. अजून ब्रँड निघणार आहेत काय? थांबा, आताच काय गरज नाही, कारण की पुढचा टॉपिक आपल्या त्याच्यामध्ये येणार आहे. सो अशा केसेस मध्ये मला सांगा, तो पर्सन जो असणार ते अफेक्टेड होताना बघायला भेटणार आहे. पण अफेक्टेड जरी झाला, डिसीज जरी कॉज जरी जरी त्याला झाला, तो डिसीज कसा इन्फेक्शियस और नॉन इन्फेक्शियस? इथे रिस्पॉन्सिबल कोण आहेत? ड्रग्ज आहेत. अरे अंडरस्टँड होतोय का? तर अशा वेळेने बेसिकली काय केलंय की एनसीईआरटीनं तुम्हाला दोन मेजर कॅटेगरी तुम्हाला देऊन टाकलेत, कोणाच्या? डिसीजच्या. पहिली कोणती झाली? दुसरी कोणती झाली? क्लिअर होतंय? पर्सन टू पर्सन कोणतं बेसिकली असणार डिसीज कॉज होत नाही, जे पूर्ण बोलण्याच्या अगोदर आन्सर क्लिअर होत नाही, कोणतं असणार आहे? हा, तर प्रॉपर्टी काय करायचं मेनली घ्या. क्लिअर होतंय? सो अशा पद्धतीने जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट तुमचा कव्हर केला. आता एनसीईआरटीने काय केलं बाळांनो माहिती आहे, तुम्हाला बेसिकली थीम देऊन टाकली. काय केलं पहिल्यांदा? पहिल्यांदा बेसिकली तुम्हाला कॉमन डिसीजेस देऊन टाकलेले. अरे सर नो, कॉमन डिसीजेस. फर्दर काय दिले? इम्युनिटी, मग एड्स, मग कॅन्सर अँड ड्रग्स अँड अल्कोहोल अब्युज, अशा 5 टॉपिक मध्ये हा बेसिकली चॅप्टर कव्हर केलेला आहे. पण आपण इथं काय करणार आहे माहिती आहे का, की पहिल्यांदा इम्युनिटी काय असते ती शिकणार आहे. बॉडीची इम्युनिटी काय असणार आहे ती शिकणार. देन त्यानंतर कॉमन डिसीजेस बघणार. कॉमन डिसीज मध्ये एनसेटने काय काय डिसीजचे नाव दिले, काय असणार आहे? तर तुमचा टायफॉइड आला, मलेरिया आला,
एस निमोनिया, कॉमन कोल्ड, अमेबायसिस, एलिफंटायसिस, राईट ना, फंगल इन्फेक्शन्स, ते तुम्हाला रिंगवर्म वगैरे देऊन टाकले राईट ना. देन त्यानंतर ना मध्येच फर्दर काय केलं माहितीये का बघा, एड्स आणि कॅन्सर मध्ये इम्युनिटी तुम्हाला देऊन टाकलाय. बट इम्युनिटीच्या आपण तर इम्युनिटी पहिली स्टडी करणार आहे. आणि इम्युनिटी जशी समजा परदेशामध्ये दोन मेन डिसीज दिलेत. कोणता? एड्स, मग कॅन्सर, आणि देन त्यानंतर ड्रग्स आणि अल्कोहोल अब्युज असा बेसिक टॉपिक देऊन टाकलेला आहे. बट आपला सिक्वेन्स कसा राहील, पहिल्यांदा इम्युनिटी स्टडी करू. काय स्टडी करायचं आहे? इम्युनिटी. फर्दर आपण काय बघणार आहे त्याच्यामध्ये? कॉमन डिसीजेस, मग त्याच्यामध्ये पुन्हा एड्स, कॅन्सर बघू, आणि लास्ट वन काय असणार? ड्रग्स अँड अल्कोहोल अब्युज बघू. समस्या इथपर्यंत क्लिअर होत आहे? सो आपला यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक किंवा हेडिंग जे बनणार आहे सती काय असणार आहे? इम्युनिटी. काय असणार आहे? इम्युनिटी. सो पेज नंबर जर का तुम्ही घ्यायचं म्हटलं तर काय असणार आहे? 134 दिलाय बघा इम्युनिटी नावाचा टॉपिक, राईट ना. ते आता आपल्याला बेसिकली काय करायचं? हायलाइट करायचं आहे. देन त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक म्हणजे काय असणार आहे? तो कॉमन डिसीज तो नंतरच बघणार आहे. बट इतकं पहिल्यांदा काय करायचं की मेनली ध्यानात ठेवून घ्या. ओके, चला आता आपण काय करू की इम्युनिटी बद्दल बेसिकली इथं चालू करू. ओके, बघा त्याच्यामध्ये काय दिलं इम्युनिटी. ओके, इन जनरल मध्ये एनसीआरटी बेसिकली काय करते, कसं करते तुम्हाला सांगून देतो. काय असणार आहे म्हणून? इम्युनिटी. ओके, इम्युनिटी. इम्युनिटीच्या केसमध्ये बघा, बॉडीमध्ये ज्यावेळी एखादा कोण एंटर करताना बघायला भेटणार आहे म्हणून? यस, पॅथोजन ज्यावेळी एंटर करेल, कोण येणार आहे? पॅथोजन एंटर करताना बघायला भेटणार आहे. तर बॉडी जो रिस्पॉन्स देणार आहे, राईट ना, बॉडी काय करणार आहे? याला स्पेसिफिकली रिस्पॉन्स देताना बघायला भेटणार आहे. बॉडीमध्ये कोण एंटर केला? येस, एंटर होताना बघायला भेटणार आहे कोण? की स्पेसिफिकली पॅथोजन. तर त्या केसमध्ये बॉडी काय करणार? रिस्पॉन्स देताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सो बॉडी काय करते? बॉडी तिथे नको जसं देतो बघा, राईट ना. पॅथोजन ज्यावेळी बॉडीमध्ये एंटर करत त्यावेळी बॉडीचा रिस्पॉन्स, बॉडी रिस्पॉन्स इज नथिंग बट काय असणार आहे? इम्युनिटी, राईट ना. तर हा माझा कोण असणार आहे? बॉडीचा एक रिस्पॉन्स असणार आहे बघा. रिस्पॉन्स अगेन्स्ट, अगेन्स्ट काय असणार आहे? पॅथोजन. पॅथोजन त्याला आपण काय मेन्शन करणार आहे? इम्युनिटी. मिनिंग समज इम्युनिटीचं काय असणार आहे? क्लॅरिटी ते बॉडीमध्ये कोण एंटर केलाय? पॅथोजन मे बी बॅक्टेरिया और और कोणी पण असू शकतो ना. तो जर का बॉडीमध्ये एंटर केला तर बॉडी त्याला काय प्रोव्हाइड करते? काय रिस्पॉन्स देते? इम्युन रिस्पॉन्स देते. इम्युनिटी तिथे बेसिकली जनरेट होताना बघायला भेटणार आहे. तर या इम्युनिटीचे एनसायटीनं मेजॉरिटी लेवलला जर का मोठ्या मोठी जर डिस्कस करायला गेलो तर दोन टाईपचे बेसिकली काय केलं की तुम्हाला इथं कॅरेक्टरिस्टिक फीचर देऊन टाकले. पहिले कोणते असणार आहे? इनंट इम्युनिटी. इनेट काय असणार आहे? इम्युनिटी मेनली इन्क्लूड करून दिलेले आहे. ओके, आणि दुसरी वालीची बघायला भेटणार ती कोणती असणार आहे? अक्वायर्ड इम्युनिटी असे बेसिकली टॉपिक येताना बघायला भेटणार. अक्वायर्ड इम्युनिटी. आता त्यांचं मिनिंग काय बनतं ना म्हणून नीट जे काय बेसिकली टॉपिक सांगतो ना त्यांना नीट समजून घ्या. याच्यामध्ये अजिबात काही स्किप करायचं नाही. व्यवस्थित फोकस करून काय करायचं समजून घ्या. इनंट इम्युनिटी काय असते आणि अक्वायर्ड इम्युनिटी काय? बघा, इन शॉर्ट इनंट इम्युनिटीला मी बेसिकली असं डिफाईन करतो सिम्पल साध्या वर्ड मध्ये, बाय बर्थ. बाय बर्थ. आणि ही जी अक्वायर्ड असणार आहे तिला मी पहिल्यांदा काय करतो माहितीये का? याला म्हणतो मी बेसिकली आफ्टर दी बर्थ. मिनिंग काय होतं? काय म्हणतोय? बॉडीमध्ये इम्युनिटी जे असणार ते दोन टाईपची आली. पहिली कोणती आली सांगा? इनंट इम्युनिटी. दुसरी कोणती असणार आहे? अक्वायर्ड इम्युनिटी. म्हणजे आपण ज्यावेळी इनंट इम्युनिटी बद्दल आता सगळे टॉपिक आपण डिस्कस करतोय, एक 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 पॉईंट क्लिअर करून घेतो. जी इम्युनिटी आपला जन्म होण्याच्या आधीपासूनच आपल्या बरोबर आहे त्या इम्युनिटीला आपण काय म्हणणार आहे? इनंट इम्युनिटी, राईट ना. मला सांगा, आपण बेसिकली मदरच्या ओम मध्ये डेव्हलप होत होतो त्यावेळी आपल्या बॉडीची स्किन बनली. अरे सर नो, स्किन बनली ना. स्किन बनल्यानंतर ना आपल्यामध्ये जीआय ट्रॅक बनली, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक बनली. त्याच्यामध्ये सिक्रेशन कोणाचं होणार आहे? म्युकस सिक्रेशन होताना बघायला भेटणार आहे. बरं, त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज, राईट ना, ज्या बनत होत्या त्या पण फर्दर बनवल्यात किंवा आपल्या बॉडीमध्ये काही सेल्स बनल्यात. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. मला सांगा, आपल्या बॉडीमध्ये डब्ल्यूबीसी प्रेझेंट और अब्सेंट? प्रेझेंट आहेत ना. मला सांगा, ह्या डब्ल्यूबीसी बर्थ झाल्यानंतर ना बनल्या का बर्थ होण्याच्या अगोदरच बनल्या होत्या? अगोदरच बनले होते ना. मग मला सांगा, ह्या सगळ्या इम्युनिटी ज्या असणार आहेत जे आपल्याला प्रोटेक्शन करण्याचं काम करणार आहे ते कधी आहे? बिफोर दी बर्थ और आफ्टर दी बर्थ? क्लॅरिटी येते, राईट ना. ही कधी असणार आहे? बिफोर दी बर्थ पासून येणार आहे. पण दुसरी गोष्ट मला जर सांगायचं म्हटलं
ती कशी असणार आहे, आफ्टर दी बर्थ बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. बर्थ झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये एंटर करते. फॉर एक्झाम्पल सांगायचंय मला, एखाद्या पर्सनला समजा कोरोना झाला, टायफॉइड झाला, मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला, तर त्याला आपण काय करतो, हॉस्पिटलाइज करतो. आणि हॉस्पिटलाइज केल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये किंवा त्याच्या स्पेसिफिकली सलाईनमध्ये आपण इंजेक्शन टाकतो बघा. राईट ना. मग त्याच्यामध्ये आपण काय टाकलंय, अँटीबॉडीज, अँटीबायोटिक टाकतो. मग मला सांगा, ते आफ्टर दी बर्थ भेटल्यावर बिफोर दी बर्थ भेटले? आफ्टर दी बर्थ भेटले ना. तर त्या टाईपच्या इम्युनिटीला आपण काय म्हणतो, अक्वायर्ड इम्युनिटी. जी इम्युनिटी आपल्या बरोबर बाय बर्थ असते, इनंट इम्युनिटी. जी इम्युनिटी आफ्टर दी बर्थ भेटते तिला काय म्हणतो, अक्वायर्ड इम्युनिटी. वॅक्सिनेशन सांगा काय असणार आहे. अक्वायर्ड इम्युनिटी आली ना, कधी आली, आफ्टर दी बर्थ. असं कधी झालंय का बाबा, चला लेकरू काय होणार आहे की मोठं होत चाललंय, तर 7-8 महिन्याचं आहे, पोटामध्येच आहे, त्याला पोलिओ होऊ नये म्हणून मम्मीच्या पोटामधून बेसिकली काय इंजेक्शन देऊन टाकलंय त्याला पोलिओचं. असं काय करणार आहे का, नाही ना. ते कधी होणार आहे, आफ्टर दी बर्थ होताना बघायला भेटणार आहे. हे प्रॉपर्टी समजते बाळांनो, ठीक आहे ना. बट मी तर थोडंसं व्हेरिएशन टाकलंय. व्हेरिएशन काय असणार आहे, की जे इनंट इम्युनिटी आहे ती बाय बर्थ म्हणण्यापेक्षा मी त्याला काय म्हणतो माहितीये का, पॅथोजन नॉन स्पेसिफिक. काय म्हणणार आहे, पॅथोजन नॉन स्पेसिफिक. पॅथोजन नॉन स्पेसिफिक. आता पॅथोजन नॉन स्पेसिफिक मी का म्हणतोय, सिंपल साधा एक्झाम्पल. आता इथे आपण काय करूया माहिती का, थोडंसं एक्झाम्पल इथे मेनली मेन्शन करून घेऊया, तुम्हाला इथं आयडेंटिफाय होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल इथे आपण पॅथोजन बघतोय, राईट ना. पॅथोजन कोण कोण आहेत मला सांगा, पहिला कोणता आहे, देन 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 और इव्हन काय असणार आहे, प्रोटोझोअर हेल्मेन्स बघायला भेटणार आहेत. क्लॅरिटी इथे. मला सांगा, व्हायरस आला माझ्या स्किन मध्ये, डायरेक्ट एंट्री मारू शकतो का, अरे मरणार आहे का. बॅक्टेरियाला तो एंटर करणार आहे का, प्रोटोझोआ कोणी एंटर करू शकत नाही डायरेक्टली. म्हणजे मला सांगा, ही जी बेसिकली स्किन जी मला एक टाइपची इम्युनिटी प्रोव्हाइड करते, काय प्रोव्हाइड करते, इम्युनिटी प्रोव्हाइड करते. ही प्रोव्हाइड करणारी इम्युनिटी एका स्पेसिफिक पॅथोजनच्या अगेन्स्ट मला इम्युनिटी भेटते का, सगळ्याच पॅथोजनच्या अगेन्स्ट आहे, सगळ्याच आहे ना. म्हणजे एका स्पेसिफिक पॅथोजनच्या अगेन्स्ट आहे का नॉन स्पेसिफिक पॅथोजनच्या अगेन्स्ट आहे, नॉन स्पेसिफिक पॅथोजनच्या अगेन्स्ट आहे. राईट ना. ए आला, बी आला, सी आला, डी आला, कोणी येऊ द्यात, माझी इम्युनिटी ह्या सगळ्यांना काय असणार आहे, अगेन्स्ट वर्क करताना बघायला भेटणार आहे. म्हणून आपण बेसिकली इनंट इम्युनिटीला काय म्हटलं, पॅथोजन नॉन स्पेसिफिक. काय म्हटलं, पॅथोजन नॉन स्पेसिफिक. सगळ्याच पॅथोजनला तो काय करणार आहे, फाईट करणार आहे. फक्त एकाच का, नाही, सगळ्याच पॅथोजनला कोणी होतात मग. बट याच्या अगेन्स्ट जर आपण डिस्कस करायला गेलो, कोणता पॉईंट आपल्याला याच्यामध्ये, कमॉन कोण असणार आहे, अक्वायर्ड इम्युनिटी. ही कशी झाली माझी, पॅथोजन स्पेसिफिक, पॅथोजन स्पेसिफिक. आता याचं एक्झाम्पल देतो म्हणजे क्लॅरिटी होत जाईल. बघा मी काही बेसिकली वर्ड्स तुम्हाला सांगत चाललोय, बट एक्झाम्पल हे मी माझ्या परीने बेसिकली तुम्हाला देत चाललोय, यासाठी हे दिलेलं नाही बाळांनो, तुम्हाला समजण्यासाठी ते एक्झाम्पल देतोय. सो एखाद्याला जर समजलं नाही की व्हॉट इज द मिनिंग ऑफ बाय बर्थ और काय असणार पॅथोजन स्पेसिफिक, जर कोणाला समजत नसेल तर जे एक्झाम्पल देतोय ना तुम्ही त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून घेऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला हेल्प होत जाईल. बघा पॅथोजन स्पेसिफिक मध्ये मला मेनली मेन्शन करायचंय. बघा आता आपण जस्ट घेतलं, राईट ना. मला म्हणायचं पोलिओ वॅक्सिन. काय असणार आहे, पोलिओ वॅक्सिन. मला सांगा, एखाद्या पर्सनला पोलिओ जर झाला असेल तर त्याला पोलिओ वॅक्सिन द्यायला पाहिजे का कोविड वॅक्सिन द्यायला पाहिजे, आणि कोरोना वॅक्सिन, कोरोना पर्सनला नाही पोलिओ वॅक्सिन देऊया ना, जमल का. मग मला सांगा, पॅथोजन, राईट ना, पॅथोजन आणि त्याचा डिसीज स्पेसिफिक आहे, आणि त्याला दिली जाणारी इम्युनिटी पण कशी आहे, स्पेसिफिक आहे. राईट ना. असं कधी झालं का बाळांनो, की पर्टिक्युलरली तुम्हाला झालं सर्दी, राईट ना, तुम्ही सिट्रिझन नाही घेतली, तुम्ही काय केली माहिती का, एखादी कॅन्सरची बेसिकली गोळी घेतलेली, असं कधी केले, नाही ना, असं कधी होत नाही ना. म्हणजे कसं आहे, फिक्स आहे. एखाद्या पर्सनला काय झालं माहितीये का, स्नेक बाईट झालाय. काय झालंय, स्नेक बाईट. स्नेक बाईट म्हणजे चावलाय साप मस्तपैकी, आणि त्याला आपण काय केलं, डोलो खाऊ घातली. जग बाबा आता, तर जगल का, काय होईल, मरल. तर मला सांगा, त्याला जर का स्नेक बाईट जर झाला असेल, राईट ना, तर त्याला अँटीव्हेनमच द्यायला पाहिजे मला. अरे काय द्यायला पाहिजे, अँटीव्हेनम द्यायला पाहिजे ना. जर का त्याला समजा अँटी टिटॅनस दिलं, काय फायदा आहे का, अँटी डिप्थेरिया दिलं, काय फायदा आहे का, अँटीबायोटिक देऊन काय फायदा आहे का, त्याला काय द्यायला पाहिजे, अँटीव्हेनम. म्हणजे मला सांगा, ही इम्युनिटी. बर, साप चावलाय कधी, पोटात का पोटाच्या बाहेर, पोटाच्या बाहेर ना. अरे अंडरस्टँड होते का, मग पोटाच्या बाहेर जर का चावला असेल आणि त्याला जर का अँटीव्हेनम आफ्टर दी बर्थ मी देत असेल, ती इम्युनिटी जी असणार आहे वेनमची, अँटीव्हेनमची, अकॉर्ड इम्युनिटीची झाली. अरे बरोबर ना. समजते का, तर काय याला पॅथोजन स्पेसिफिक म्हणतोय असं समजतंय का, क्लिअरिटी येते, राईट. तर हे प्रॉपर्टीज तर मेनली बेस्ट करू. बरं, त्या 2 पॉईंट मध्ये कोणाला काय डाऊट आहे का.
आपण आता मला सांगा की स्पेसिफिकली जे इनंट इम्युनिटी असणार, अक्वायर्ड इम्युनिटी असणार पाहिजे, तिला बाय बर्थ और आफ्टर असं म्हणायला पाहिजे का स्पेसिफिकली पॅथोजन स्पेसिफिक और पॅथोजन नॉन स्पेसिफिक असं म्हणायला पाहिजे? पॅथोजन नॉन स्पेसिफिक, पॅथोजन स्पेसिफिक या रिजन मध्ये आपण कन्सर्न करायला पाहिजे, राईट ना? प्रॉपर्टी त्याच्यामध्ये मेन्शन करून घ्या. जेव्हा कधी तुम्ही इनंट इम्युनिटी और अक्वायर्ड इम्युनिटी म्हणाल ना, ऑन द बेसिस ऑफ नॉट बाय द बर्थ और आफ्टर द बर्थ, ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? पॅथोजन स्पेसिफिक अँड पॅथोजन नॉन स्पेसिफिक. समजतंय? आता सिंपल साधी गोष्ट आहे. मला सांगा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं म्हटलं ना, तर ही जी इनंट इम्युनिटी बघायला भेटणार आहे, ही इनंट इम्युनिटी कशी आहे माहितीये का? विदाउट एनी एक्सपोजर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. बरोबर आहे? विदाउट एनी एक्सपोजर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असताना बघायला भेटणार आहे. बट ही कशी असणार आहे? बॉडीमध्ये जसा व्हायरस एंटर करणार आहे, इमिजिएटली ऍक्टिव्हेट होताना बघायला भेटणार आहे. राईट ना? ऍक्टिव्हेट, राईट ना? राईट, काय म्हणणार आहे? प्रेझेंट और काय असणार आहे? ऍक्टिव्हेट आफ्टर दी काय असणार आहे? एक्सपोजर ऑफ पॅथोजन. आणि कसं असणार आहे? ऍक्टिव्हेटेड बिफोर दी काय असणार आहे? एक्सपोजर ऑफ पॅथोजन. ही कंडिशन मला मेनली मेन्शन काय करायचं मॅडम? तर जसे मेन्शन करा, तुम्ही इथे बसलेलं आहे, राईट ना? इथे बसलेलं आहे. आता इथं समजा की पर्टिक्युलरली एखादा पॅथोजन आला किंवा नाही आला तरी तुमची स्किन ही जी इम्युनिटी ऍक्टिव्हेट आहे का इनऍक्टिव्हेट आहे? मग याच्या अगोदर तुमच्या बॉडीमध्ये कोणता पॅथोजन एंटर केलाय का? नाही. पॅथोजन येऊ किंवा न येऊ, माझी इम्युनिटी ऑल टाइम कशी असणार आहे? ऍक्टिव्हेट असणार आहे. सो आपण इथे काय मेनली मेन्शन करून देणार आहे? येस, ऍक्टिव्हेटेड विदाउट एनी एक्सपोजर ऑफ काय असणार आहे? पॅथोजन. हे त्याचं बेसिकली आपण एक मिनिंग इथे अंडरस्टँड करून घेऊ शकतो. काय लिहिणार आहे? ऍक्टिव्हेटेड, ऍक्टिव्हेटेड विदाउट एनी एक्सपोजर ऑफ पॅथोजन. राईट ना? कोणताही बेसिकली पॅथोजन एंटर न करण्याच्या अगोदर ते काय असणार आहे? ऍक्टिव्हिटीज राहताना बघायला भेटणार आहे. सिंपल साधा डिफरन्स आहे. ही इम्युनिटी कधी ऍक्टिव्हेट होणार आहे? विदाउट एनी एक्सपोजर. आणि हे कधी होणार आहे? आफ्टर ते काय असणार आहे? एक्सपोजर. एनी डाऊट? क्लिअर होते? आता देन त्यानंतर ना, ही जर का मेनली इनंट इम्युनिटी जर डिस्कस करायला गेलो तर कोणामध्ये प्रेझेंट आहे? प्रेझेंट, राईट ना? प्रेझेंट जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं, प्रेझेंट, प्रेझेंट इन काय असणार आहे? प्लांट्स अँड अॅनिमल्स. प्लांट्स अँड अॅनिमल्स मध्ये येताना बघायला भेटणार आहे. ओके, प्लांट्स अँड अॅनिमल्स मध्ये जस्ट लाईक आपल्यामध्ये तर स्किन प्रेझेंट आहे, बाय बर्थ आहे, त्याच्यामध्ये ते राहताना बघायला भेटणार आहे. बट सायमल्टेनियसली जे प्लांट असणार त्यांच्यामध्ये पण प्रेझेंट आहे. प्लांट जे असणार त्यांच्या आउटर मोस्ट लेअर, तिला आपण काय म्हणतोय? बरं, मला मला पहिला एक क्वेश्चनचा आन्सर करा. प्लांटला डिसीज होतात की नाही? होतात ना? म्हणजे नक्कीच त्यांना स्वतःला वाचवण्यासाठी कुठे ना कुठेतरी इम्युन सिस्टम पण असणार आहे. ती इम्युन सिस्टम त्यांच्याकडे फक्त एक टाईपची असते. कोणती? इनंट. कोणती असते? इनंट. आता मला काय म्हणायचंय, ज्यावेळी एखाद्या बेसिकली मँगोचं जर का ट्री तुम्ही बघायला घेतला, तर मँगोचं ट्री ज्यावेळी ग्रो होत असतं त्याच्या अराउंड, त्याच्या स्टेमच्या अराउंड काय प्रेझेंट असते रे? बार्क असते ना? राईट ना? एक बार्क राहताना बघायला भेटणार, इनसाइडला कसं स्टेम येताना बघायला भेटणार आहे. मग ती जी काय बार्क असणार आहे, ती बार्क ऍज अ ऍक्ट होणार आहे काय त्याची? येस, एक टाईपची इनंट इम्युनिटी. त्यामुळं जरी एखादा पॅथोजन, फंगस असेल, बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, तो डायरेक्टली बेसिकली प्लांटच्या बॉडीमध्ये एंटर करू शकत नाहीये.
समजतंय? म्हणजे आउटर मोस्ट लेअर जी असणार त्याला ऍज अ ऍक्ट होणार आहे काय, इनंट इम्युनिटी म्हणून ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. राईट ना? सो आता याच्यामध्ये व्हायरस इन्फेक्शन करणार किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शन करणार, सडणार. मँगो ज्यावेळेस सडायला तुम्ही बघता, जर रायपनिंग झालेला मँगो सडताना बघायला भेटणार आहे. बट ते सडण्याच्या प्रोसेसच्या अगोदर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी काय असणार, आउटर मोर लेअर. आउटर मोस्ट जर का लेअर एकदा जर का खराब जर झाली तर इन्फेक्शन डेफिनेटली होताना बघायला भेटणार. सिमिलर केसमध्ये आपल्या बॉडीमध्ये स्किन ही बेसिकली असणार आहे प्रॉपर तुम्हाला इम्युनिटी प्रोव्हाइड करताना बघायला भेटणार आहे. बट स्किन जर का जराशी रप्चर जर झाली तर एखादा व्हायरस आरामात एंटर करेल, बॅक्टेरिया आरामात एंटर करणार आहे. बॅक्टेरिया जर एंटर केला तर डेफिनेटली आतमध्ये इन्फेक्शन होणार की नाही होणार? अरे होणार ना. ती प्रॉपर्टी इथे मेनली मेन्शन करून देते. बट जे अकॉर्ड इम्युनिटी असते ओनली प्रेझेंट इन ओनली प्रेझेंट इन काय असणार आहे, वर्टिब्रेट्स. काय असणार आहे, वर्टिब्रेट्स मध्येच फक्त येताना बघायला भेटणार आहे. राईट ना? याच्यामध्ये फक्त काय असणार आहे, अँटीबॉडीचं या टाईपचं प्रोडक्शन होताना बघायला भेटणार आहे. अदरवाईज अँटीबॉडी प्रोडक्शन वगैरे हे बाकी कोणामध्ये होत नाही बाळानो. फक्त कोणामध्ये असणार आहे, वर्टिब्रेट्स मध्ये येणार आहे. इकडे प्रॉपर्टी समजते कोण कोणामध्ये कसं प्रेझेंट असणार आहे. थोडं सिम्पल साधे टॉपिक्स आहेत बाळानो, जास्त काय असं डिफिकल्ट आहेच नाही. चॅप्टर खूप इझी आहे. फक्त तुम्हाला समजायला पाहिजे की कोण कुठं कसं प्रेझेंट असणार आहे. नाव वी विल स्टडी अबाउट द काय असणार आहे की ही ऍक्च्युअलीचे एक्झाम्पल काय. राईट ना? सो सेल्स ऑफ दिस काय असणार आहे, इनंट इम्युनिटी जर मी डिस्कस करायला गेलो. राईट ना? काय असणार आहे, सेल्स ऑफ इनंट इम्युनिटी. तर त्याच्यामध्ये पहिली जी सेल येताना बघायला भेटते कोणती असणार आहे बघा. याच्यामध्ये एक आपली मॅक्रोफाज येते बाळानो, मॅक्रोफाज येताना बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार आहे, सेकंड थिंग न्यूट्रोफिल येताना बघायला भेटणार आहे. कोण असणार आहे, न्यूट्रोफिल येताना बघायला भेटणार आहे. और इव्हन जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय असणार आहे, एनके सेल. एनके नॅचरल किलर सेल्स. काय म्हणतो आपण ना, नॅचरल किलर सेल्स. अंडरस्टँड होते? दीज आर द एक्झाम्पल ऑफ काय असणार आहे आपल्या पर्टिक्युलरली इनंट इम्युनिटीचे. बट जर का बेसिकली तुम्ही बघितलं कोणतं असणार आहे की या कन्सर्न मध्ये अक्वायर्ड इम्युनिटी असणार आहे. सो सेल्स ऑफ काय असणार आहे, अक्वायर्ड इम्युनिटी जर मी डिस्कस करायला गेलो तर दोन टाईपचे सेल असतात. लिम्पोसाइट्स स्पेशली. त्या लिम्पोसाइट मध्ये पहिले कोणते असणार आहे, एस टी लिम्पोसाइट्स और टी सेल्स बेसिकली बघायला भेटणार आहेत. आणि काय असणार आहे, बी लिम्पोसाइट्स बी सेल्स त्यांना बघायला भेटणार आहे. दिस आर दी सेल्स ऑफ काय असणार आहे पर्टिक्युलरली आपल्या येस अक्वायर्ड इम्युनिटीच्या मधले सेल्स आपण मेनली मेन्शन करून घेतले. टॉपिक क्लिअर होतोय? समस्या याच्यामध्ये काय सांगितलं, त्या प्रॉपर्टीज बेसिकली काय असणार की तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत रिलेटेड टू व्हॉट, इम्युनिटी. सो इम्युनिटी मध्ये बेसिकली आपण काय केलं, या टाईपच्या दोन इम्युनिटी आपण डिस्कस केल्या. सांगा याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? क्लिअर होत आहे? सांगा इम्युनिटी मध्ये कोणकोणते दोन टाईप असणार आहेत. पहिला कोणता टॉपिक आहे, पहिला कोणता टाईप आहे, दुसरा. राईट ना? इनंट इम्युनिटी मध्ये जर का तुम्ही बघितलं तर सांगा कसे आहे, बाय बर्थ और आफ्टर दी बर्थ. आणि अक्वायर्ड. राईट ना? हा टॉपिक तुम्हाला बघायला भेटणार आहे. सेकंड थिंग आपण बघतोय की बेसिकली पॅथोजन स्पेसिफिक कोणते, अक्वायर्ड आहे. राईट ना? पॅथोजन स्पेसिफिक आणि पॅथोजन नॉन स्पेसिफिक. राईट ना? प्लांट आणि अॅनिमल मध्ये कोण प्रेझेंट आहे, ऑप्शन कुठले आहे? राईट ना? देन त्यानंतर आपण डिस्कस करायचं म्हटलं तर वर्टिब्रेट्स मध्ये कोणती आपली अक्वायर्ड मध्ये येताना बघायला भेटणार आहे. मला सांगा कोणत्या इम्युनिटीला स्पेसिफिकली पॅथोजनचा एक्सपोजर होणं गरजेचं आहे आणि कोणाला गरजेचं नाही. राईट ना? सो अशा वेळेला आपण काय करू शकतो की याचे प्रॉपर्टीज इथं मेनली डिस्कस करून घेऊ शकतो. इतका सिंपल फॉर्म इथे काय केला की मेनली मेन्शन करून दिलेला आहे. सो या फॉर्म मध्ये आपलं झालेलं आहे इनंट इम्युनिटी आणि अक्वायर्ड इम्युनिटी. ओके. आता फर्दर जे अक्वायर्ड इम्युनिटी असते ना, पुन्हा त्याचे दोन टाईप दिलेत. एनसीटीचा आता बेसिकली जर बघितलं तर काय असणार, 134 नंतर जरा पुढे जा 136 137 ला या बघू. 137 दिलंय. 130 परत काय असणार तुमचा 136. तर 136 वरती ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी नावाचा काय टॉपिक दिलाय का सांगा मला. दिलाय ना? तर हा टॉपिक कोणाचा, अक्वायर्ड इम्युनिटीचा आहे म्हणून. कोणाच्या अंडर येणार आहे, अक्वायर्ड इम्युनिटी. पण त्याच्यामध्ये वॅक्सिनेशन, इम्युनायझेशन पण हे पण कोणाच्या मध्ये येणार आहे, तुमच्या अक्वायर्ड इम्युनिटीच्या अंडरच येताना बघायला भेटणार आहे. बट मी तुम्हाला यांना काय करतो, शॉर्ट लिजेस ब्रॉडली आपण काय करणार त्याच्यामध्ये मेनली डिस्कस करणार आहे. कोणती इम्युनिटी असणार आहे, अक्वायर्ड इम्युनिटी. कोणती असणार आहे, अक्वायर्ड इम्युनिटी. ओके. अक्वायर्ड इम्युनिटी. अक्वायर्ड इम्युनिटीचे दोन टाईप असणार. कोणते असणार आहे, एक म्हणजे स्पेसिफिकली असणार तुमची ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरी वाली जी बघायला भेटणार ती काय असणार आहे, पॅसिव्ह इम्युनिटी. ओके. आता म्हणत असाल की सर इनंट इम्युनिटीचं जर मिनिंग समजलं ना, इनंट इम्युनिटी काय असते आणि अक्वायर्ड इम्युनिटीचं मिनिंग. पहिल्यांदा सांगा इम्युनिटीचं मिनिंग समजलं का तुम्हाला.
राईट ना. इम्युनिटी कधी बेसिकली ऍक्टिव्हेट होणार आहे? पॅथोजन बॉडीमध्ये एंटर करतो तेव्हा. त्यावेळी बॉडी काय रिस्पॉन्स देते? इम्युन रिस्पॉन्स देते. काय देते? हे इम्युन रिस्पॉन्स किती टाईपचे आहेत? पहिला, दुसरा, क्लॅरिटी येते. इनंट इम्युनचा रिस्पॉन्स असणार आहे, बाय बर्थ आहे की आफ्टर दी बर्थ आहे. आणि अक्वायर्ड इम्युनिटीचा कोणता स्पेसिफिक आहे आणि कोणता नॉन स्पेसिफिक आहे? दॅट्स इट. आता याच्यामध्ये जो अक्वायर्ड बघणार आहे त्या अक्वायर्ड मध्ये ऍक्टिव्ह इम्युनिटी एक असते, तर दुसरी काय असणार आहे? पॅसिव्ह इम्युनिटी. राईट ना. सो इट जनरेटेड और इट इज फॉर्म. मेनली मेन्शन वर करूया फॉर्म किंवा जनरेट. राईट ना, असं मी घेऊ शकतो. काय याचं मिनिंग? पण आता ऍक्टिव्ह इम्युनिटीचं मिनिंग काय समजतं? जनरेटेड जनरेटेड बाय और फॉर्म बाय काय असणार आहे? येस, एक्सपोजर ऑफ काय असणार आहे? आर्टिफिशियल और काय असणार आहे? नॅचरल. जनरेटेड बाय द एक्सपोजर ऑफ आर्टिफिशियल और नॅचरल पॅथोजन. पॅथोजनचा बेसिकली एक्सपोजर एखाद्या पर्सनला कसा होणार आहे? आर्टिफिशियल होईल किंवा नॅचरल होईल. तर त्या केसमध्ये जी इम्युनिटी जनरेट होताना बघायला भेटणार तिचं नाव काय असणार आहे? ऍक्टिव्ह इम्युनिटी. कशी असणार आहे? ऍक्टिव्ह इम्युनिटी. बर, तिचा जो बेसिकली वर्क जो असणार, वर्किंग, राईट ना, वर्क फॉर, राईट ना, वर्क फॉर कसं असणार आहे? लॉंग टाइम साठी वर्क करताना बघायला भेटणार. लॉंग टाइम साठी वर्क करताना बघायला भेटणार. सिम्पल सध्या मेकॅनिझम आहे बाळा. राईट ना. कधी? लॉंग टाइम साठी वर्क करताना बघायला भेटणार आहे. शॉर्ट टाइम साठी नाही. कशी? लॉंग टाइम. एकदा जर काही जनरेट जर झाली बॉडीमध्ये आपल्या, तर ती शॉर्ट टाइम साठी नाही, एकदम लॉंग टाइम साठी वर्क करताना बघायला भेटणार आहे. नाव अनदर वन जो बेसिकली टॉपिक इथे मेनली मेन्शन करून घेतो, कोणती असणार आपली? पॅसिव्हिटी. वर्ड फक्त चेंज करा. जनरेटेड बाय एक्सपोजन ऑफ आर्टिफिशियल और नॅचरल पॅथोजन. राईट ना. ही पण बेसिकली आपण काय करतो की जनरेट होताना बघायला भेटणार आहे. की बेसिकली जर मेनली मेन्शन करायचं, जनरेटेड नाही होणार आहे बॉडीमध्ये, ही बेसिकली काय असणार आहे? जनरेट नाही केली जात. राईट ना. पास पास करू फॉर्म और बेसिकली काय असणार आहे? की पर्टिक्युलर आपण याला पास करतोय. एका जनरेशन मधून काय असणार आहे? म्हणजे एकाला किंवा दुसऱ्याला आपण पास करताना बघायला भेटणार आहे. किंवा गिवन बाय, राईट ना, गिवन बाय आर्टिफिशियल नॅचरल काय असणार आहे? येस. एक याच्यामध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर सांगू देतो बघा, थोडं डिफरन्स आपण येताना बघायला भेटणार. ऍक्टिव्ह इम्युनिटीमध्ये जी इम्युनिटी जनरेट होताना बघायला भेटणार ती कशामुळे होईल? आर्टिफिशियल मुळे किंवा बेसिकली नॅचरल मुळे. पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये जी बेसिकली टॉपिक येणार आहे ना, ती बेसिकली जी असणार आहे, इम्युनिटीची फॉर्म केली जाणार आहे, ते कशामुळे बनणार आहे? जनरेटेड बाय द, बेसिकली ते असणार आहे एक तर नॅचरली बॉडीमध्ये प्रोड्यूस केली जाणार आहे, ती पास केली जाणार आहे, और इव्हन काय असणार आहे की पर्टिक्युलर त्याच्यामध्ये आर्टिफिशियली पण आपण बनवू शकतो. राईट ना. सेम एज इट इज असणार आहे. फॉर्म और जनरेटेड बाय द काय असणार आहे? जनरेटेड बाय बाय द बेसिकली गेले. इथे एक्सपोजरची गरज नाही बाळा तुम्ही. राईट ना. ती एक्सपोजर इन द सेन्स मेनली जर अजून सांगायचं म्हटलं का नाही, तर आपण याच्यामध्ये काय करतो माहिती का, की डायरेक्टली ती म्हणजे प्रिपेअर केली जाते. राईट ना. इथं काही एक्सपोजरची गरज नसते. इथं एक्सपोजरची गरज आहे. करेक्ट ना. ही एक्सपोजरची गरज नाही. हे बाय मेड म्हणजे आपण स्वतः प्रिपेअर करतोय, बनवतोय. सो जनरेटेड बाय द काय असणार आहे? बाय दी आर्टिफिशियल और काय असणार आहे? आर्टिफिशियल और नॅचरल. नॅचरल येताना बघायला भेटणार. राईट ना. और याला प्री फॉर्म्ड अँटीबॉडीज मेनली मेन्शन करतो. तो काय असणार आहे? प्री फॉर्म अँटीबॉडीज. काय असणार? प्री फॉर्म अँटीबॉडीज. हा पॉईंट एक देण्यात येतो का मला सांगा? त्याच्यामध्ये कसे असणार आहे? जनरेट केली जाणार आहेत, बनवली जाणार आहेत, प्री फॉर्म्ड अँटीबॉडीज असणार आहेत. मग मला सांगा, प्री फॉर्म्ड असतील तर यांच्यामध्ये जो स्पेसिफिकली काय असणार आहे? वर्किंग असतो, वर्क फॉर काय असणार? शॉर्ट टाइम येते त्यांना बघायला भेटणार आहे. वर्क फॉर काय असणार आहे? शॉर्ट टाइम. शॉर्ट टाइम साठी वर्क करताना बघायला भेटतात. आता त्यातले काय मी एक्झाम्पल देतो, ते एक्झाम्पल भेटल्यानंतर तुम्हाला आरामात पॉईंट अजून काय क्लिअर होताना बघायला भेटणार. बघा, आपण एक्झाम्पल घेऊया. पहिल्यांदा कशामध्ये? अकॅडमिक इम्युनिटी मधलं एक्झाम्पल पहिलं कोणतं बघूया? येस, ऍक्टिव्ह इम्युनिटी मधलं कोणतं असणार आहे? ऍक्टिव्ह इम्युनिटी. बरं, याच्यामध्ये पहिला जो टॉपिक बनणार आहे इज नथिंग बट काय असणार आहे बघा? येस, इथं असतो आपला नॅचरल. काय असणार आहे? नॅचरल. दुसरा जो येताना बघायला भेटणार तो कोणता असणार आहे? आर्टिफिशियल. काय असणार आहे? आर्टिफिशियल. बघा काय सिम्पल साधा एक्झाम्पल तुम्हाला इथे मेनली बेस्ट करून घेतो. फॉर एक्झाम्पल, नॅचरल मध्ये जर डिस्कस केलं तर एक पाहून एक डिसीज असतो, त्याचं नाव आहे मिझल्स. काय असणार आहे? मिझल्स. मिझल्सला इन शॉर्ट मध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर मराठीमध्ये आपण म्हणतो गोवर. काय म्हणतो? गोवर. ऐकलं बाळांनो गोवर डिसीज? कांजण्या.
राईट ना. एखाद्या पर्सनला बघा गोवर होतोय, कांचन येते, चेहऱ्यावरती बेसिकली सगळं भरलेलं असते, बॉडीवरती सगळं एकदम फोडे फोडे येताना बघायला भेटणार आहेत. आणि ते जर का एकदा फोड किंवा कांचण्या गोवर एकदा होऊन गेलं तर परत होतं का रे? नाही होते. म्हणून आपण काय म्हणतो, ऍटलीस्ट एकदा रे होऊन गेलं पाहिजे म्हणजे परत परत टेन्शन नाही. राईट ना, आपण असं म्हणतो. बट फॉर्च्युनेटली आज मला सांगा, क्लासरूम मध्ये एकतरी असा कोणतरी बेसिक स्टुडंट आहे का ज्याला कांचण्या झाल्यात? एनीबडीज देर कांचण्या झाल्यात? झाले ती? काय म्हणता? कुठं? कुठे म्हणजे चेहऱ्यावरती कुठे दिसत नाही? त्याचे मार्क आहेत का अजून? काय म्हणता? देवा की सर, त्याला बघितलं नाही का तुम्ही? बघा, इन जनरल मध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं, नाही मला तर बाबा काय बेसिकली काय माहित नाही बाबा कधी झालं. बट आता जर एस्पेशली सांगायचं म्हटलं तर कांचण्या होणं हे खूप रेअर आहे माहिती का. बेसिस तसं काय म्हणणं डिसेस तुम्हाला काहीतरी वेगळं झालं असेल ते. कांचण्याच आहेत का त्या? गोवरच झालं होतं का? कन्फर्म डॉक्टरांनी सांगितले तुम्हाला? काळजी करू नका, यानंतर तुम्हाला गोवर आता कधीच होणार नाही. काय याचं रिझन समजून घ्या. रिझन याच्यामध्ये मेनली मेन्शन करायचं आहे बाळानो. गोवर इन जनरल मध्ये जर घ्यायचा म्हटला राईट ना, तर गोवर आता बेसिकली तुम्हाला इंडियामध्ये जास्त दिसत नाही. तुम्हाला काहीतरी काय झालं मलाच कळून झालंय बरं का. बट समजून घ्या, याच्यामध्ये काय मेनली मेन्शन करायचंय. नॅचरल म्हणजे इथे काय होतं बाळानो, की तुम्हाला एक टॅपचं हे मिजल्स आहे ना, कोणतं इन्फेक्शन झालं बाळानो माहितीये का? व्हायरल इन्फेक्शन आहे. काय असणार आहे? व्हायरल. हा पॉईंट देण्यात ठेवा, बिकॉज इट्स अन पीवायक्यू बघायला भेटणार. व्हायरल इन्फेक्शन बेसिकली काय असणार आहे तर होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे मिझल्स व्हायरस मला काय कॉज करणार आहे? काय कॉज करणार आहे? इन्फेक्शन. त्या डिसीजचं नाव काय असणार आहे? मिझल्स. और काय म्हणतो आपण त्याला? गोवर. हा गोवर बेसिकली काय असणार आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. पण आता काय झालंय बघा, जसा हा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो ना बाळांनो, तर त्याने काय केलं माहितीये का? एंटर जसं केलं तर आपल्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस केलेत? अँटीबॉडी प्रोड्यूस होताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे? अँटीबॉडी प्रोड्यूस इथे मेनली होताना बघायला भेटणार आहे. आता अँटीबॉडी मला सांगा कुणी बनवलेत? आपण बनवलेत का बाहेरून आपण घेतल्यात? अरे सांगा ना, कोणी बनवल्यात का बाहेरून घेतल्यात? तर आपण बनवल्या असतील तर डेफिनेटली ते आपल्या बॉडीमध्ये लॉंग लास्टिंग राहताना बघायला भेटणार आहेत. मी तुम्हाला एक यासाठी काय करतो माहितीये का, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचं एक सिम्पल साधन मिनिंग सांगू देतो, तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. बघा, तुम्हाला नीट जर क्लिअर करायची असेल तर गरज कोणाची कुठल्या बुकची सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे? एनसीआरटी. अरे समज आहे का? एनसीआरटी. आता मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो. एनसीआरटी तुम्ही तुमची सिलेबसची काय करा माहितीये का, बनवून टाका. सिलेबस तुम्ही तुमचा बनवा. राईट ना. तुमच्याकडे 2 वर्ष आहेत, 11वीचं 12वीचं. तुम्ही तुमची एनसीआरटी बनवा. राईट ना. आणि ती एनसीआरटी बनवून त्यानंतर काय करा माहितीये का, त्याचा अभ्यास करा. काय करा? अभ्यास करा. आणि यानंतर ती एनसीआरटी तुम्ही कोणाला द्या माहितीये का? एनटीएला द्या. एनटीए तुम्ही बनवलेल्या एनसीआरटी वरतीच काय करणार माहितीये का, की बेसिकली क्वेश्चन पेपर देणार आहे. मग आता मला सांगा, तुम्हाला पहिल्यांदा एनसीआरटी बनवावं लागणार आहे. राईट ना. तिचं सगळं प्रॉपर एकदम ते क्लिअर करून मग तिचं एकदम सगळे शिक्के मग सगळं घेतल्यानंतर मग तुम्ही काय करणार? एनटीएला देणार. तिचा अभ्यास करून तुम्ही नीट चेक. त्याच्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग असणार आहे. अरे सॉर नो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, मार्केटमध्ये सीपीएससी ची पहिल्यांदा जर काही एनसेट आहे ती उचला. राईट ना. आणि काय करा माहितीये का, डायरेक्टली तुम्ही रीड करायला जा. कोणतं इझी आहे, मार्केटमधली का तुम्ही स्वतःची बनवलेली? मार्केटमधली आहे ना इझी. राईट ना. पण आता एक महत्वाची गोष्ट मला सांगा, मार्केटमधली एनसीटी किती देण्यात राहते रे तुमच्या? थोडीशीच. राईट ना. पण जर का तुम्ही स्वतः एनसीटी जर बनवली असती तर कोणत्या पेजवरती, कोणत्या बेसिकली काय असणाऱ्या पॅराग्राफ मध्ये, कोणत्या लाईन मध्ये काय लिहिले हे तुम्हाला डेफिनेटली माहित पडलं असतं. का? एनसीटी तुम्ही स्वतः बनवलेले. मग मला सांगा, सिंपल साधा क्वेश्चन आहे, एनसीटी स्वतः बनवलेली लॉंग लास्टिंग देण्यात राहते का आर्टिफिशियल एनसीटी घेतलेली ती देण्यात राहते रे? स्वतः बनवलेले. अंडरस्टँड होते? तर हाच टॉपिक आहे बाळांनो. इथं इम्युनिटी जर का आपण स्वतः बनवली तर आपल्या बॉडीमध्ये लॉंग लास्टिंग असणार आहे. बट इम्युनिटी जर का आपण बाहेरून घेतली तर इम्युनिटी आपल्याला कशी असणार आहे? शॉर्ट टाइम साठी येताना बघायला भेटणार आहे. अंडरस्टँड होतंय? तर इथं ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये आपण बघतोय कोणती असणार आहे? ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह मध्ये पण कसं? नॅचरल. नॅचरल मध्ये आपल्याला मिझल्स नावाचा डिसीज झाला तर त्याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन झालं. बॉडीने काय प्रोड्यूस केलं? अँटीबॉडीज. ह्या अँटीबॉडीज जर का तुम्हाला 5 किंवा 10 वर्षाच्या असताना जर का मिझल झाले असेल तर पुढची जर का लाईफस्टाईल तुमची 80 ते 100 वर्षाची असेल तर यानंतर परत तुम्हाला मिझल्स कधीच होणार नाही. बिकॉज त्या मिझल्स व्हायरसच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस झालेत? अँटीबॉडीज. ह्या अँटीबॉडीज आता फाईट करणार ना. मग मला सांगा, हे अँटीबॉडी बनण्यासाठी तुम्ही बाहेरून अँटीबॉडी टाकलेत का? प्रीफॉर्म किंवा आर्टिफिशियल काय केलंय का? नाही. हे नॅचरल होताना बघायला भेटणार आहे. सो मिझल्स इट्स अन एक्झाम्पल ऑफ नॅचरल ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. समजलं याच्यामध्ये मी काय म्हणतो ते? कोणतं एक्झाम्पल?
मेजर्सचा एक्झाम्पल येताना बघायला भेटणार आहे. सेकंड, आर्टिफिशियल मध्ये बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला इथं मेनली इन्क्लूड करून घेतो. पण काय असणार आहे? पोलिओ घ्या. काय असणार आहे? पोलिओ एक्झाम्पल जस्ट लाईक घेतलं आपण याच्यामध्ये पोलिओ. आता पोलिओच्या केसमध्ये आपण मला सांगा काय घेतो रे? पोलिओचे ड्रॉप्स घेतो ना, पण पोलिओमध्ये ऍक्च्युली काय आहे? पोलिओमध्ये काय आहे माहितीये का तुम्हाला? आजपर्यंत तुम्हाला फसवलंय, तुम्हाला मेडिसिन देऊन. पोलिओमध्ये पोलिओचं मेडिसिन इन द सेन्स काय असतं माहितीये का? पोलिओचे व्हायरस असतात, तुमच्या बॉडीमध्ये व्हायरस टाकले जातात. कोणाचे? पोलिओ व्हायरस. समजून घ्या. इथं बेसिकली काय केलं जाणार आहे की तुमच्या बॉडीमध्ये आर्टिफिशियली आता वॅक्सिन तुम्ही बनवलं ना, राईट ना, तर इथं पोलिओ व्हायरस आपण काय करतो माहितीये का? बाळून टाकून देतो पोलिओ व्हायरस. पण हे पोलिओ व्हायरस कसे असतात? इनऍक्टिव्हेटेड. इनऍक्टिव्हेटेड येताना बघायला भेटणार, राईट ना? इनऍक्टिव्हेटेड असणार आहेत. मग मला सांगा आपल्याला इन्फेक्शन होणार आहे का रे? इन्फेक्शन होणार आहे का आपल्याला? राईट ना? पण बॉडीमध्ये कोण एंटर केला सांगा? व्हायरस. आणि व्हायरस इज नथिंग बट अँटीजन और अँटीबॉडी रे. कोण असणार आहे? अँटीजन और अँटीबॉडी. अँटीजन येताना बघायला भेटणार आहे बॉडीमध्ये काय आलाय? अँटीजन. बट त्याच्या अगेन्स्ट बॉडी काय बनवणार? अँटीबॉडी बनवणार आहे, राईट ना? आता मला काय म्हणायचंय की तुमच्याकडे समजा हा पोलिओ व्हायरस असणार आहे. आपण 100% पोलिओ व्हायरस बेसिकली आपण कन्सिडर केला तर 100% पैकी 99% जे बेसिकली व्हायरस असणार आहेत ते कसे असणार आहेत? इनऍक्टिव्हेट असणार. कसे असणार आहेत? इनऍक्टिव्हेट असणार आहेत. ऍक्टिव्हेट फक्त किती राहिला? 1%. किती? 1%. आता असं वॅक्सिन बनवलं, पोलिओचं व्हायरसचं जे वॅक्सिन असणार ते बनवलं आणि आपल्या बॉडीमध्ये टाकून दिलं, तर मला सांगा पोलिओ व्हायरसच्या मुळे पोलिओ आपल्याला होणार का? कारण की ऍक्टिव्ह फक्त किती आहे? 1%. इनऍक्टिव्हेट किती आहे? 99%. पण बॉडीमध्ये तर अँटीजन तर आलेला आहे. बॉडीमध्ये कोण आलाय? अँटीजन आलाय. त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी काय बनवणार आहे? मला सांगा अँटीबॉडी तुमच्या बॉडीने बनवलं काय बाहेरून घेतले? मला सांगा हे इव्हन अँटीबॉडी तुमच्या बॉडीमध्ये शॉर्ट टाइम साठी और लॉंग टाइम साठी. मला सांगा दो बूंद जिंदगी के ज्यावेळी तुम्ही लहानपणी घेतलं, 2 वर्षाचं 5 वर्षाचं असताना, आता परत घेता का? ए वेदिका दर तुला 2 बूंद जिंदगी के. द्यायचं का परत परत? अय बारक्या द्यायचं का? नाही ना. म्हणजे काय करावं लागतंय? वन टाइम घ्यायचंय. मग मला सांगा ही इम्युनिटी शॉर्ट टाइम साठी का लॉंग टाइम साठी? आता माझा सिंपल साधा क्वेश्चन, कोणती सिस्टम लॉंग टाइम साठी, कोणती इम्युनिटी लॉंग टाइम साठी वर्क करते? ऍक्टिव्ह और पॅसिव्ह? क्लॅरिटी आली? पण मला सांगा ही ऍक्टिव्ह इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये जनरेट होण्यासाठी, मी काय म्हटलं? जनरेट होण्यासाठी. इथं आता बघा वर्ड त्या स्टेटमेंटचं मिनिंग समजून जाईल. काय मेनली मेन्शन केलं होतं? जनरेटेड बाय द काय असणार आहे? आर्टिफिशियल. या आर्टिफिशियल झालं ना वॅक्सिन. हे तुम्ही बनवलं का? कुठून बघितलं? बाहेरून. म्हणजे आर्टिफिशियली वॅक्सिन ज्यावेळी आपण बॉडीमध्ये बनतो त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी बनतात. अरे सर नो. आणि दुसरी काय गोष्ट झाली त्याच्यामध्ये? नॅचरल. कसं असणार आहे? नॅचरल. नॅचरल कोण बॉडीमध्ये आला? मेजर्स. त्यांना अल्टिमेटली काय बनलं? अँटीबॉडी. दोन्ही केसमध्ये आपल्याच बॉडीमध्ये काय बनलेत? अँटीबॉडी बनलेत. शॉर्ट टाइम साठी और लॉंग टाइम साठी? अरे शॉर्ट टाइम और लॉंग टाइम. वर्क कसा होणार आहे? लॉंग टाइम साठी. ही प्रॉपर्टी समजली. समजते याच्यामध्ये काय असणार आहे? एनी डाऊट? क्लिअर होते? आता यामध्ये नेक्स्ट जो टॉपिक बघायला भेटणार आहे ते मग काय असणार आपल्याला? पॅसिव्हिटी बरोबर याच्या अगेन्स्ट. मग इथं पण काय असणार आहे? 2 टाईप बघायला भेटणार आहे. सांगा पहिल्या डब्याचा कोणता असणार आहे? नॅचरल येताना बघायला भेटणार आहे, राईट ना? दुसरा कोणता असणार आहे सांगा? आर्टिफिशियल येताना बघायला भेटणार आहे, राईट ना? आर्टिफिशियल आपण बेसिकली डिस्कस करू शकतो. म्हणजे आता मला सांगा तुमची बॉडी अँटीबॉडी प्रोड्यूस करणार आहे की आपण बाहेरून घेणार आहे? बाहेरून घेणार आहे. कोणती अँटीबॉडी घेणार आहे? प्री फॉर्म. कोणते असणार आहेत? प्री फॉर्म. ही कंडिशन काय करायची त्याच्यामध्ये मेनली देणार ठेवून घ्या. प्री फॉर्म. इथं मला सांगा ही बॉडीने फॉर्म केलंय का? नाही, राईट ना? प्री फॉर्म. मी तर मेनली मेन्शन करून घेतोय बघा. अँटीबॉडी, अँटीबॉडी फॉर्म आउटसाइड द बॉडी, आउटसाइड दी बॉडी, राईट ना? आता बेसिकली पण ऑब्जेक्ट मॅटर करणार आहे. ऑब्जेक्ट मॅटर करणार आहे, ते जास्त मॅटर करते. आता याच्यामध्ये एक्झाम्पल देऊन देतो, क्लॅरिटी होऊन जाईल बघा. नॅचरल मध्ये बेस्ट केसली 2 एक्झाम्पल येऊन जातील. पहिलं म्हणजे काय असणार आहे बघा? एक असणार आहे मदर. काय असणार आहे? मदर. मदर टू बेसिकली फिटस. काय असणार आहे? फिटस. त्यांच्यामध्ये काय असणार आहे? अँटीबॉडी जाताना बघायला भेटणार आहे. एनीबडी नोज? कोणते असणार आहे? IgG. कोणते असणार आहे? IgG. कोणाच्या थ्रू जाणार आहे सांगा? हा काय असणार आहे? प्लासेंटा. मग मला सांगा सिंपल साधा फॉर्म आहे. ऑब्जेक्ट आपला कोण असणार आहे? फिटस. कोण देत आहे? कोणाकडून? कोण देणार आहे? काय देणार आहे? IgG. मला सांगा या IgG फिटस न बनवलेत का रे? बनवलेत का? नाही. म्हणजे बेबीच्या बॉडीमध्ये बनल्यात का? नाही. त्याला कोणी दिल्यात? कसं आहेत? नॅचरल का आर्टिफिशियल आहेत?
आता मला सांगा बेबीने अँटीबॉडीज बनवलेत का? मग मला सांगा यांचा वर्क किंवा यांचं जे असणाऱ्या बॉडीमध्ये प्रेझेन्स शॉर्ट टाइमसाठी और लॉंग टाइमसाठी क्लॅरिटी येते ती प्रॉपर्टी इथं मेनली मेन्शन करून दिली. नाव अनदर एक्झाम्पल एक आपण डिस्कस करूया. बघा इथं मदरच असणार आहे. काय असणार आहे? मदर जाताना बघायला भेटणार आहे. मदर कडून कोणा जाताना बघायला भेटणार आहेत? इन्फंटला जाताना बघायला भेटणार आहेत. आता इन्फंटला ज्यावेळी जाणार आहे त्यावेळी बघा कोणत्या बेसिकली जाणार आहे सांगा. सांगा कोणती इन्फंटला आपण पास केलेले आहेत? IgA. गुड. कोणते असणार आहे? IgA. वाया कोलेस्ट्रॉम. आणि कोलेस्ट्रॉम एक काय? मिल्क आहे, राईट ना. कोलेस्ट्रॉम बेसिकली काय असणार आहे तर मेनली मेन्शन करून घेतोय कोलेस्ट्रॉम, राईट ना. कोलेस्ट्रॉम बेसिकली काय करतोय आपण मेनली मेन्शन करून घेतोय. बाय काय असणार आहे? मिल्क मेनली इन्क्लूड करून घेतलेलं आहे, राईट ना. आता सिंपल साठी पुन्हा एकदा क्वेश्चन मला सांगा, या IgA इन्फंट बनवलेत का? अरे बनवलेत का? ह्याच्या बॉडीमध्ये बनवलेत का? नाही. बट मदरनं बनवले होतात तिच्या बॉडीमध्ये. बट आपण देतोय कोणाला? मदरला और बेसिकली इन्फंटला. मग इन्फंट साठी या अँटीबॉडी नॅचरली प्रोड्यूस झाल्यात का प्री फॉर्म झाल्यात? अंडरस्टँड होतंय? काय झालंय? प्री फॉर्म झाल्यात. म्हणजे कुठेतरी इन्फंटला मदर कडून नॅचरली बनवूनच दिलेले आपण. बनवलंय कशा? नॅचरली. मदर नॅचरली बनवला की बाबा घेतलं जरा अँटीबॉडी, राईट ना, IgG घेतलं, बाहेरचं काहीतरी घेतलं, बनवलं आणि कोलेस्ट्रॉल मध्ये ढकलून दिल्या आणि बेसिकली बेबीने ब्रेस्ट फिडिंग करताना बेबीला पास केलं, असं त्याला बघाय का? नाही. मदर नॅचरली काय असणार बॉडीमध्ये प्रोड्यूस करताना बघायला भेटणार आहे. सो क्वेश्चन तुम्हाला इव्हन त्याच्यामध्ये माहित असणं गरजेचं आहे. नाव तर नेक्स्ट वन काय असणार आहे? आर्टिफिशियल. आर्टिफिशियल म्हणजे काय असणार आहे की बॉडीमध्ये बेसिकली आपण वाटच बघत नाही की त्या पर्सननं काय प्रोड्यूस करावं? अँटीबॉडीज. आपण त्याला डायरेक्टली काय करणार? अँटीबॉडीज येताना बघायला भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल जर भेटला आर्टिफिशियल मध्ये तर अँटीबायोटिक्स असतात बघा. काय असणार आहेत? अँटीबायोटिक्स, राईट ना. अँटीबायोटिक्स असणार. फॉर एक्झाम्पल देतो, एक पर्सन घ्या, त्याला झाला काय माहिती का? टायफॉइड, और काय झालंय? मलेरिया, और काय झालंय? डेंग्यू. तर डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देतात. इंजेक्शन देत असताना किंवा समटाइम्स सलाईन लावताना सलाईन मध्ये बघा एक पिवळ्या रंगाचं इंजेक्शन टाकत असतात. काय असतं त्याच्यामध्ये? अँटीबायोटिक. काय असणार आहेत? अँटीबायोटिक. वाट बघत बसायचं खरं. मलेरिया झालाय, पोरग बेसिकली काय असणार आहे? पर्सन 7 दिवस झालं म्हणजे तापान फनफन फनफन एकदम करायला लागलंय, एकदम टेम्परेचर खतरनाक लेवलला वाढलेलं आहे, राईट ना. और इव्हन काय असतं डेंग्यूच्या केसमध्ये जो 1.5 लाख प्लेटलेट्सचा काउंट होता तो कुठपर्यंत आला माहितीये का? 50,000, 40,000, 30,000, 10,000. आता 10,000 नंतर जर खाली गेला तर मरूनच जाईल. आता मला सांगा, डेंग्यूला मारणारे अँटीबायोटिक्स आपण द्यायला पाहिजे ना, अँटीव्हायरल बेसिकली त्याला इंजेक्शन द्यायला पाहिजे ना, तरी प्रॉपर्टी असणार आहे. और इव्हन काय असणार आहे? समजा अजून एक इंजेक्शन घेतलं, अँटी टिटॅनस. काय असणार आहे? अँटी टिटॅनस. आता टिटॅनस मध्ये मला सांगा डिसीज कोणतं झालंय? राईट ना. डिसीज कोणता झाला असणार आहे सांगा? टिटॅनस झालाय ना. टिटॅनस केस मध्ये काय होतं मला सांगा? आपले जॉ लॉक होताना बघायला भेटणार आहेत, प्रॉब्लेम क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. मग या केसमध्ये त्या पर्सनचा वाट बघत बसेल त्याचा लॉक, त्याचा तो लॉक म्हणजे काय करेल? ओपन करेल किंवा अँटीबॉडीज त्याचा तो बनवल नाही. त्याला आपण काय द्यायला पाहिजे? अँटी टिटॅनस. और एकाच एक्झाम्पल अजून असणार काय असणार आहे? अँटीवेनम. अँटीवेनम बेसिकली आपण डिस्कस करून घेतो. साप चावलाय, हा, साप चावलाय. आता साप चावल्यानंतर मला सांगा परत तो साप चावू नये म्हणून आपण काय करणार? अँटीबॉडी बनवू देत, राईट ना. आपल्या आपल्या अँटीबॉडी बनवू देत. मग त्यानंतर मस्त काय होईल माहितीये का? त्याच्या अँटीबॉडी त्या सापच्या वेनमला और टॉक्सिनला बेसिल काय करेल की म्हणजे एकदम डिस्प्रूव्ह करून टाकल. पण अशा त्याला भाग नाहीये. आपण जर वाट बघत बसलो का नाही, साप चावलाय अँटीबॉडी बनतील आणि मग तो जगल नाही, त्या अँटीबॉडी बनेपर्यंत बेसिकली मरून जाईल. मग आपण त्याला काय द्यायला पाहिजे? अँटी वेनम द्यायला पाहिजे. मग आता माझं सिंपल सुद्धा क्वेश्चन आहे, या अँटीबायोटिक्स, अँटी टिटॅनस, अँटी वेनम हे आपण लॅबमध्ये बनवतोय, इम्युनायझेशन बेसिकली मेडिसिन त्याचं बनवतोय, त्या पर्सनला आपण देतोय. मग मला सांगा हे सगळं बनलं कसं? आर्टिफिशियल और नॅचरल. बट मला सांगा अँटीबॉडी दिल्या जाणार आहेत त्या पर्सनला, मला सांगा जो पर्सन असणार आहे जर का त्यांना पर्सन साप जर चावला, त्याला आता वाचवलं आपण, तर परत त्याला साप चावत नाही का रे? जाऊ शकतो ना त्याला. परत त्याला बेसिकली प्रॉब्लेम होणार आहे. मग म्हणजे परत त्याला बेसिकली काय करावं लागणार आहे? अँटीवेनम द्यावं लागणार आहे. अरे अंडरस्टँड होते का? मग मला सांगा अँटीवेनम देणं हे शॉर्ट टाइम साठी का, म्हणजे अँटीवेनम देणं हे सारखं सारखं करावं लागणार आहे ना? का? कारण की त्याच्या बॉडीमध्ये त्याच्या स्वतःच्या अँटीबॉडी बनल्या होत्यात का? नव्हत्या. बट मला सांगा पोलिओला एकदा जर काय वॅक्सिन जर दिलं तर पोलिओचं वॅक्सिन परत घ्यावं लागतंय का? नाही. बिकॉज अँटीबॉडी कोणी प्रोड्यूस केल्यात? बॉडीने. दिस इज द डिफरन्स बिटवीन काय असणार आहे? ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी. क्लिअर होते? सो दिस आर दिस फ्यू एक्झाम्पल्स ऑफ दिस काय असणार टॉपिक. क्लॅरिटी इथे बाळांनो की बॉडीमध्ये कशा प्रकारे अँटीबॉडी आपल्या बेसिकली वर्क करताना बघायला भेटतात. क्लिअर झालं याच्यामध्ये? सांगा. आपण बेसिकली काय केलं? इम्युनिटीचा बेसिकली टॉपिक डिस्कस केला. इम्युनिटीमध्ये 2 टाईप भेटलेत. पहिला इनंट इम्युनिटी, दुसरा
अकॉर्ड इम्युनिटीचे दोन टाईप आहेत, पहिला आणि दुसरा. ऍक्टिव्ह मध्ये दोन टाईप असतात, कोणते? नॅचरल आणि पॅसिव्ह मध्ये. बॉडीमध्ये अँटीबॉडी कोणती इम्युनिटी बनवते? ऍक्टिव्ह इम्युनिटी. आणि कोणती बनवत नाही? राईट ना. स्पेसिफिक कोणती आहे? हा, स्पेसिफिक पॅथोजन स्पेसिफिक कोण आहे? अक्वायर्ड इम्युनिटी. कोणती असणार आहे? अक्वायर्ड इम्युनिटी. वर्टिब्रेट्स मध्ये कोणती आहे? बाय बर्थ कोणती आहे? क्लिअर होतंय? सगळे टॉपिक सगळे त्यांना टोन घ्या. उद्या आपण आता स्पेशली काय चालू करणार आहे, याच्यामध्ये जे पहिला टॉपिक असणार आहे इनंट इम्युनिटी, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ओके, चलेगा. हा, का बरं? ऑन द वे तुम्ही का रायटिंग करून घेतलं नाही मग आता? घेतलं? तुम्ही काय केलं? घेतलंय ना? मग ठीक आहे, तेवढं स्पेस केलं करायचं होतं. कोणी कोणी तुझ्या मित्रांच्या कोणतरी लिहिलं असेल की. कोणी कोणी लिहिलंय? हा, पोरांच्या मध्ये कोणी लिहून घेतलंय का नाही? रेकॉर्डेड लेक्चर असेल ना? काय नाही रेकॉर्डेड लेक्चर? मग ठीक आहे, ब्रेक झालं, निघा. ज्यांना ज्यांना जायचं त्यांनी बाहेर जावा लवकर. ठीक है, चलो मिलते हैं अभी.